नमस्कार मंडळी. विनोदाला वाहिलेलं तुमचं लाडकं साप्ताहिक घेऊन तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, नदीच्या साक्षीनं आता इथे होणार आहे एक प्रपोज. चला बघूया ते नदीच्या प्रवाहात वाहून जात आहे की किनाऱ्याला लागतंय ते. स्टॅच्यू. हॅलो 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 प्रसाद सर. हॅलो सई मॅम. कसं वाटतंय? हाऊ आर यू फिलिंग? मी एवढा कडक मुलगा एका कडक मुलीबरोबर या बोटमध्ये बसलोय. आठवले की नाही कॉलेजचे दिवस तुम्हाला? बघू नका असं, बघू नका. तुम्ही म्हणाल अरे एवढं मस्त आकाश आहे, बाजूला असं निशार पाणी आहे, वारा आहे, असं एकदम कडक लोकेशन आहे. क्या बात आहे राऊत, प्रपोज करून टाक. तेच करायला आलोय. बर, माझं कामच ते आहे. उठा, प्रपोज करा, नाही आहे का झोपा, एवढंच. मला ना प्रपोज करणं माझा व्यवसाय वाटायला लागलाय आता. 73 मुलींना प्रपोज केले, 72 नाही म्हणाल्या, एक काहीच नाही म्हणाली. तरी पण मी असं उत्साह मी खाली केलेला नाहीये. काय पेन इज अन ओल्ड फ्रेंड. प्रसाद सर, गम से अब घबराना कैसा, गम 100 बार मिला. अरे गमला असं एक हड असं करून मी ठरवलेलं आहे की आज आपण प्रपोज करायचंच. कारण काय ना, मला असंच ठिकाण हवं होतं. एक पंचमहाभूत जिकडे आहेत, मस्त आहे, पाणी आहे, पाण्याखाली जमीन आहे, आकाश आहे, वर वारा आहे, आग. आग तर दिल में पहले से है ना. हाय हाय. आग तो है ही, उसमें तो अभी क्या डूब जाना और पार करना आहे, जे काय म्हणतात ते. मी प्रपोज कसा करणार आहे मी सांगितलं असतं ह्याच गोष्टींचा. पण सई मॅम, तुम्हाला वाटेल मी तुम्हालाच प्रपोज करतोय, मग तुम्ही ऑकवर्ड व्हाल आणि मग ठीक आहे. मी 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 प्रियालाच प्रपोज करतो. मग प्रिया पिया पिया म्हणत कशी माझ्याकडे येईल ते बघाच तुम्ही. स्टॅच्यू ओव्हर. झालं, स्टँडअप करून झालं. वसाड्या, तुला काय वाटलं? तू स्टॅच्यू म्हणालास म्हणून मिस्त्री झालो. अरे सोड यार. हा, असं किती येतात आणि किती जातात, काय समजलं? आणि बाबा, तुला काय बोलायचं तर बोलून घ्या. पुढे तुला अजिबात स्कोप नाही आहे. पुढचं सगळं पंचेस माझ्याकडे आहेत, काय झालं? म्हणजे वाघाचे पंजे. हे इंटरेस्टिंग आता तुम्ही मामा. हो ना? थोडा इंटरेस्ट घेऊन बघा माझ्यात. काय? नाही तसं नव, म्हणजे सिग्नलवर स्ट्रॉबेरी आणि जंगलात रानमेवा, याच्यात काय फरक आहे का नाही मला सांगा. आणि माझ्यात कसा ओरिजिनल रानमेवा आहे का नाही, एकदा इंटरेस्ट घेऊन बघा. ओ रानमेवा, थांबा जरा. काय गंमत, काय चाललंय काय तुमचं? काय बोलताय तुम्ही हिच्याशी? काय बोलताय? तरी नाही, आपली गंमत केली हो, दुसरे काही नाही. बरं मॅडम, तुम्हाला बोट आवडली काय? हो, मस्त एकदम. हा, आवडलीच पाहिजे. कसं आहे, लोकांची टायटॅनिक हा. आणि माझी प्लॅटोनिक, काही समजली? प्लॅटॉनिक. भारी नाव आहे एकदम. मग हो, जाम फेमस आहे माझी बोट. हो, का फेमस आहे विचारा बघू. का फेमस आहे बोट तुमची? ते काय, ते प्यार के कुस्ती में काय ते आहे ना गाणं. प्यार की कश्ती में. हा, ते गाणं ह्याच बोटीत शूट झालं का नाही? प्यार की कश्ती में हा. कहो ना प्यारे मधलं ह्या बोटीत शूट झालंय मग? एवढूच्या. नाही नाही, तसं ना बघ, जेव्हा गाणं शूट झालं ना तेव्हा ही बोट मोठी होती, तर फेरी मारून मारून ही छोटीशी झालेली आहे. अहो, लोक सगळे मला म्हणतात, हो आता ही बोट जुनी झाली, नवीन घ्या. हा. पण म्हटलं
काय आहे, या बोटीवर माझा लय जीव आहे का नाही, काही समजली? अच्छा. म्हणजे काही तर लोक म्हणतात ही बोट म्हणजे तुझी बायकोच जणू. ऐका ना ऐका, मी नौका विहार करायला आलोय की होय नाही ते. मग ते करू द्या. विहार नाहीच होत आहे, तुमचे परिसंवाद सुरू झाला इथे नाही बोटीबद्दल. नाही, तुम्ही बोला काही नाही. मी आपली सहज तुम्हाला माहिती देत होतो, बाकी काय नको आहे, माहिती नकोच आणि सहज तर नकोच आहे नको आहे आम्हाला. का? बोलू दे. हा बोला बिंदास बोला. प्रिया, हा तुला खांदे मोजता येतात? काय खांदे मोजता येतात का तुला? नाही सोपं आहे. 1 2 3 4. छान वाटतंय ना हे वर निरभ्र आकाश, आजूबाजूला एवढं निळशार पाणी, पाण्यात बोटीमध्ये आपण दोघे, जंगल आजूबाजूला. जंगलात बिबटे पण असतील ना रे. हा असतील म्हणजे आहेतच. एक आहे, दोन आहेत माहिती आहे. अच्छा. एक नर आणि मादी, काही समजलं? हो हो मग हो, परवाच मी एका म्हणजे आपला बिबट्या होता ना, त्याच्या पायाला लेप लावून जंगलात पाठवला का नाही. काय हो मग काय झालं, आमच्या गाववालीने त्याला पकडला, जालीत अडकला का नाही. अच्छा. हो, पायाला दुखापत झालेली, जखम, मी लेप लावला आणि त्याला जंगलात सोडला, काय समजली? तुम्ही बिबट्याच्या पायाला लेप लावलात. हा मग खोटं वाटतं काय तू म्हणलं? तेव्हाच म्हणजे खोटं नाही हा. हा पण जंगलात जाताना त्यानं मागं बोलून बघितलं ना, हो माझ्याकडे थँक्यू म्हणाला का नाही मला. खूप भारी आहेत. भारी, अहो, तुम्ही खूप भारी आहात हा, भारी बाबा. भारी 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 म्हणजे एक नंबर भारी भारी खूपच एक- भारी आहे. एकदम भारी. तू इथे माझ्याकडे बघ ना, काय गोड दिसतेस यार तू प्रिया. खूप गोड आहेस तू. जेवणानंतर भेटू नको, खाऊन टाकीन मी. काय बोलतोस रे? नाही, मी काय म्हणत होतो प्रिया की निळशार हे पाणी, आभाळ, आभाळ. पाणी बघ ना किती असं असं मस्त आहे ना, असं एकदम नितळ आणि संथ. ऐक ना, तुला रुमाल देऊ का तुला? नाही नाही नाही, ऐक 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 हे, तुला या पाण्यात काय आहे सांग. ह्या पाण्यात काय आहे? क्षारच क्षार, चार. क्षार ते पण साधं सुद्धा नाही, औषधी क्षार आहेत, काही समजलं? हा. हो, तुम्हाला सांगतो मॅडम, कसं आहे म्हणजे तुमच्या अंगावर जर पुरल उठला असेल ना, तर ह्या पाण्यानं आंघोळ केली ना, तर सगळं क्षार निघून जातात, काय समजली? काय सांगता? हा, मग हो? हो, म्हणजे काय अनुभव आहे मला. अरे बापरे. मग म्हणजे काय, मी पण काय करतो माहिती काय, हा. बादलीभर पाणी घरात घेऊन जातो आणि आंघोळ करतो, सगळा पुरल निघून जातो काय. मग तुम्हाला पण पुरळ येत? हो, काय पुरल आला ना की ह्याच पाण्याने मी धुवून टाकतो, काय बरं. समजलं? ए ऐक ना, तुला पुरळ आहेत का? आपण या पाण्याने धुया. नाही मला का नाही पाठीवर असतील बघा. अहो नाहीयेत पाठी, मागचं काही दिसत नाही ना आपल्याला. मला नाहीयेत पाठीवर पुरळ, मला नाहीयेत पुरळ. पुरल नाही तू म्हणता? नाहीयेत. नाही पुरुष म्हटल्यावर पुरल पाहिजे ना. ज्याला पुरल नाही तो पुरुषच नाही, काही समजली? काय बोलताय तू? पुरळ म्हणजे काय वाटलंय तुम्हाला? पुरळ म्हणजे काय पुरुष नाही असायला? नाही नाही, आहे आहे तो पुरुष आहे. पुरळ आहे ना, म्हणजे पुरल नाही आणलं. नाही पुरळ असतील ना. नाहीये माझे ऐक, ऐक, पुरळ. तुझ्या पाठीवरती पुरळ आहेत का बघूया ना. अगं नाहीयेत, मी टी शर्ट सांगतो. काढ, आपण पुरळ बघूया. नाही काढ नाही ना एकदा टी शर्ट काढ ना, आपण हे पुरळ वाक्य मला ऐकायचं आहे तुझ्या तोंडून, पण इथे नाही. आणि पुरळ बघायला तर नाहीच नाही की नाही प्रिया. बघू. ओंकार जरा आय एम सो सॉरी. आपलं हे ना आता तुझे हे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. आज मोकळे होऊ, आज मोकळे बोलू, जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही. किती छान बोलतोस तू. भटांची आहे, माझं काहीच नाही आज. ते किती छान बोलतात. हा हा, पण मला आठवते हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बघ ना, हे निरभ्र, हे आकाश, हे छान असं पाणी, आणि पाण्यात मला सांग हा वारा, हे आकाश आणि हे खोल पाणी काय बरं सांगत असेल आपल्याला? जपून बसा सांगताय. खोलखोल पाणी आहे ना.
तर दुसरं काय सांगणार जरा सावरून बसा हो. खाली पडलं तर बुडाल बाकी काय नाही, नाही नाही, नाही. आणि काय खाली मगरी आहे मगरी आहेत ना? मगरी आहेत काय मला माहिती नाही पण मगर मात्र नक्की आहे काही बापरे, समज सावरून बसूया सावरून तुम्हाला बसूया. विचारला मी प्रश्न नाही मला ना तेरे को पूछा मैंने महिने को नाही पूछ मग नाही ना हिला विचारलं ना मग हिला सांगू द्या नाही, ना सांगायची मामा पद्धत आहे का नाही? नका सांगू काय आडनाव काय आहे तुमचं राऊत माझं आडनाव आहे अच्छा राऊत राऊत. गाव कुठलं तुमचं मला कोकणातच आहे चेंदवण म्हणून आहे होय एक काय? कुडाळपासून 10 किलोमीटर थोडं आत गेलं हा हा तर घाबरत काय सांगता मोठ्या सांगा होय काय पण तुम्ही स्किनवरनं कोकणातलं वाटत नाही हा. कशावरनच कोकणातलं किनवरनं- वाटत नाही हा. नाही हो, नाहीच वाटत कोकणातलं हो काय आहे, ह्याचे आई बाबा मुंबईत शिफ्ट झाले ना हा, हा. तर लहानाचा मोठा मुंबईतच झालाय होय काय? कोकणाशी काही संबंधच नाहीये मालवणी बोलायला सांगा त्याला काही येत नाही. येत नाही बरसाडी पडली कसा आहे मॅडम भाषेवर कळतो माणूस कुठला आहे तो. हो ना? हो म्हणजे आता तो बेटकर बघा बेटकर हा तो संगमेश्वरी बोलतो हा. म्हणजे तो संगमेश्वरच आहे का नाही श्याम राजपूत माहितीये काय हो, हो. खानदेशी बोलतो का नाही म्हणजे तो खानदेशचा बरोबर. आणि सावत्या सातारी बोलतो म्हणजे तो साताऱ्याचा हा, अरुण कदम त्याची भाषाच नाही आहे अच्छा तो एक प्रकारचा कोडवर्ड आहे का नाही अच्छा कोडवड कोडवर्ड म्हणजे आपल्या कानाने स्क्रॅच करावा लागतो ज्याला कल्ला त्याला कल्ला ज्याला कल्ला तो देव माणूस काय समज बाकी सगळं गेलं हो काय शेवटी एका त्याचं वैशिष्ट्य आहे का नाही हो हो म्हणजे बा हा ह्या शो मध्ये काय आहे तर त्याला ही अमुक अमुक भाषा आहे ती तुमचं तसं काहीच नाही आहे तरी पण तुम्ही ह्या शो मध्ये का आहात? जरा बोलू द्या नाही, ना नाही, मग. बोला ना कसं तुम्हाला प्रायव्हसी मिळणं महत्वाचं मग आहे का? द्या ना ती प्रायव्हसी मी कुठे घेतली तुमची प्रायव्हसी तुम्ही बोला का नाही बोला बोला काहीतरी बोला थांबा रे, बोलू दे ना मला तुमच्या बोलण्यावर होणार आहे का तसं नव एवढी शांतता बरी नाही त्याच्यामुळे स्किट खाली येईल का नाही तर मी सांगले हे करू नका मला मी करीन जे हे प्रिया तू पण कोकणातलीच आहेस ना ग असं थोडंफार असं लांबचं काय म्हणजे असेल ना नातं कोकणातलं हो म्हण आहे, हो हो, म्हण हो, हा हो हो. हा काय ते म्हणजे तू आता कोकणात आलीस म्हणजे तू माहेरला आली आहेस गोमू माहेरला जाते हो नाखवा ते पण असं काय नाही गोमू माहेरला जाते हो नाखवा तिच्या घोवाला कोकण दाखवा तिच हैया हो हैया हो वासाडी पडली त्या गोमूवरती काय वासाडीचं बाया बघा गोम ती माहेरला जाते आणि म्हणते माझ्या गावाला कोकण दाखवा एवढं दाखवायचं तर गोवा दाखव ना गोवाला हा आपल्याला काय काम धंद नाही आहे थांबा ना, का नाही, नाही, बोलताय? तसं नव्ह का? गाणीचं बोल काय आहे बघा ना पण कशाला तुम्ही पर्सनली अरे ही मोठी माहेरला अरे जाते पण म्हणजे नका गोवाला- पर्सनली मला मी ती- आम्ही कशाला कोकण अरे दाखवायचं? हो पण तुमच्यासाठी नाही बोलत आहे गोमू मला वातावरण ठीक आहे. निर्मिती करायची आहे बरोबर सगळं बरोबर आहे कसं गोपू कशी आमच्याकडची आहे तिला मी कोकण दाखवू शकतो वातावरण निर्मिती कसली करायची आहे तुला मला काय ते वातावरण म्हणजे? निर्मिती हे काय बोलायचंय? काय नाही मला तुम्हारे 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 रुखसार पे ये जो दो भवरे है खिले आ? भवरे तुम्हारे ये रुखसार पे जो दो भवरे है खिले पुढचा आठवत असेल तर टाइम प्लीज अरे थांबा ना काक मामा नाही तसं नव्ह हा पॉइंट आहे ना फार महत्वाचा आहे त्याच्याबद्दल मला जरा हा सांगायचं पॉइंट कुठला पॉइंट हा पॉइंट अजित पोहोचलोय हो आपण अहो हा पॉइंट बघा ना लांबून लांबून लोक येतात लवकर सांगा काय आहे ते पॉइंटचा काय आहे या पॉइंटला काय आहे पॉइंट आहे ना म्हणजे ज्याचा प्रेमभंग होतो हा. ना तो इथं उडी मारून जीव देतो का नाही आतापर्यंत तुम्हाला सांगतो 22 पोरांनी इथं जीव दिलेला आहे प्रेमभंग झाला म्हणून शपथ हो हवं तर तुम्ही 5 मिनिटं घ्या तुम्ही बोलून घ्या पटकन हो गप्प बसा इथे कशाला मी बोलू 5 मिनिटं पुढे चालत राहा काही थांबायची वगैरे गरज नाहीये आणि काय सतत आपलं मरणाचं काहीतरी सांगताय 22 लोक गेली मगरी आहेत बिबटे आहेत अनलकी बोट आहे का तुमची ही तर तसं सांगा आम्ही आताच्या आता मागे वळतो नाही ना अनलकी ना माझी लकी आहे बोट का नाही तुम्हाला सांगतो लकी म्हणजे माझ्या बोटी जो बसेल ना तो सक्सेस होतो तो success. विकी कौशल माहिती आहे ना हा. हुस्न तेरा तो माहिती आहे बोललो नका अरे नका लय फेमस
हुस्न तेरा तो अरे माहितीये बोललो. हळू बोट पडेल. विकी कौशल माहितीये का? हो, त्यावर परत एक्सप्लेन का करताय? विकी कौशल कोण आहे? ओरडू नकोस ना ओंकार. आणि कॅटरीना कैफ माहिती आहे तुम्हाला ती? हो. कटरीना कैफ माहितीये? चिकनीच्या अरे माहितीये बोललो. तसं नव्हं. हा हा ती तुला हे दोघं- माहितीये का रे? हो माहितीये. हा तर ते काय? अरे कशाला एक्सप्लेन का ठीक करायचंय? आहे नाही त्यांचं नाही ती काय? दोघं इकडे आली ना गोवाकीमध्ये तर माझ्याच बोटीतनं फिरतात का नाही हो हो, मग तुम्हाला सांगतो इथंच जमलं त्यांचं. काय सांगता? 2 महिन्यानंतर त्यांनी लग्न केली काय म्हणजे विकी कौशल आणि कटरीना. प्रिया मला खूप महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे हा, आता. सांग. खूप महत्वाची म्हणजे आकाश पाणी वारा हे सगळं आहे. और सच कहूं तो मेरी मेरी जो आंखें हैं ना, मेरी आंखें कह देती है सब कुछ. ओके. बघ भाऊ, तुला माझ्या डोळ्यात काय दिसतंय? रांजणवाडी असेल. अरे नाहीये यार, रांजणवाडी कशी असेल माझ्या डोळ्यात? एक मिनिट ते म्हणतायत तर आपण बघूया. अगं, नाहीये थांब डोळ्यात माझ्या. थांब जरा. असणार रांजणवाडी नाहीये. तर डोळ्यात बघायचं म्हणजे रांजणवाडी असणार. अहो, नाहीये नाही नाही, पण रांजणवाडी. काय मी तुम्हाला सांगतो हा पाणी आहे का नाही औषध आहे हा रांजणवाडीसाठी. हो का? हो म्हणजे तुम्हाला सांगतो असा बघा असं पाणी घ्यायचं गोंधलीत हा. आणि असा करंगलीन डोल्यावर चढायचं लगेच रांजणवाडी जाते. अच्छा हो. बरं आपण हे पाण्याचं आपण अगं नाही हे झालीये. करूया. नाही, अगं नाही, ऐक एक- प्रिया एक- प्रिया एक मिनिट, प्रिया एक मिनिट आपण प्रिया करूया. नाहीये रांजणवाडी नाहीये. असणार असणार नाहीये नाहीये. नाहीये. तुम्हाला सांगू काय या पाण्यात बारीक एक मासा आहे ना तो आपण असा गेला की दमा जातो का नाही. काय सांगता ए तुला दमा आहे का ओंकार? नाहीये. मला दमा का असेल दमा? असं तर- शी बाबा तुला दमा पण नाहीये, तुला रांजणवाडी पण नाहीये, पुरळ पण नाहीये तुला. अगं शी काय आहे ते? चांगली गोष्ट आहे ना ही. मी फिट आहे. ही शी कसं असेल? कुठल्या प्रकारच्या मुली जन्माला येत आहेत मला कळत नाही आजकाल. तू आरडाओरडा का सांग, आरडाओरडा करू नकोस प्लीज, मला घाबरवलं होतं प्लीज. नाही तर काय कशाला आरडाओरडा करता वा आणली ना फिरायला हा, बरं दिसतं काय मला सांगा. मी इथे तुला का आणलं असेल ह्याचा थोडा तरी विचार कर ना प्रिया. अरे हो. एवढं मस्त छान आहे, असं मस्त आहे, शांतता आहे, पाणी आहे, वारा आहे. हे मरीन लाईन्सला पण आहे ना. पण तिकडे गेलो का आपण? तिकडे गेलो असतो मग. तिकडे प्रिया मला तुला कधी सांगायचंय ते दीदी केली लो ना, गुलाब लो ना, दीदी केली लो ना, हो, हो, गुलाब ना. हो. प्रिया मला तुला काहीतरी हे उठा रे प्रिया ह्याच्याच सांगितलं असतं ना मी तुला. पण मी इथे आणलंय शांत जागेत, तिथे तुम्हाला आरडाओरडा करायला लाव. शुश. हॅलो बस कळलं मला काहीतरी सांगायचंय. ओके ओके शांत हो. प्रिया, तू सॉरी तू सॉरी. सुंदर पण आहेस, हुशार पण आहेस, बुद्धीचा पण वापर कर ना. सौंदर्याचाच वापर चाललाय कधीपासून. ठीक आहे मला कळलं तुला काहीतरी सांगायचंय. हा, मला हा. कळ पण तू मी सांगतो. तू आल्यापासून बोलतच नाहीये. नाही मी सांगतो. पाणी तू- बघायला सांगतोय. पाणी पाण्यावर आहे ते सगळं. हा तू मला सोड. कळतंय. तू डोळे बंद कर. तू तू डोळे बोल. बंद कर. तू डोळे बंद कर. प्रिया, हे निरभ्र आकाश, निळशार पाणी, ही जमीन, कळलं. ही आग, माझ्या हातात काहीतरी आहे प्रिया. आणि मला माहिती आहे ते तू ओळखू शकशील कारण तू हुशार आहेस. अंगठी आहे ती ओळखायचं काय त्याच्यात. अरे गप्पा बसा ना! गप्पा बसा ना यार! तिला ओळखायला सांगितलं ना मी! तू कशाला ओळखतोय? मूर्ख माणसं, म्हाताऱ्या! वेळी कॅप घेऊन बसलायस येड्या! मग घाल ना! अंगठी घाल त्यापेक्षा मग! त्याच्यात काय घालायची? त्याच्यात काय? अरे का घालतोय सांगते? तुम्हीच म्हटलं ना घाला अरे म्हणून. मी एवढं बोललो तुला मगाच बसतं ते नाही ऐकलंस तू. अंगठी घालायला पाहिजे तुला आणि तू अरे- पण एक मूर्ख बाई कुठली. अरे तुला ना फेकून देणार आहे मी इथे शांत पाण्यात. हो, शांत. फेकून देणार मी पाण्यात तुला इथे. ना द्या फेकून द्या पाण्यात पण तुम्हाला बोट चालवता येईल काय. मला येत नाही बोट चालवता. तुला बोट नाही चालवता येत? नाही चालवता तुला येत. होडी पण नाहीये, तुला पुराण पण नाहीये. कसं यार, कसं होणार अरे ओंकार? कोण आहे यार ही मुलगी? अरे. मलाच का अशा मुली मिळतात चला मला कळत नाही. ओंकार, ओंकार, खाली नाही, बस. एक दिवस सईद तामणकरला आणलं ना डेटच्या स्किट मध्ये नाव बदलीन मी. क्या बात! जबरदस्त परफॉर्मन्स, भन्नाट पंचेस आणि महत्वाचं म्हणजे तुमचे पंचेस कळण्यासाठी आम्हाला कान स्क्रॅच करायची गरज नाही पडली. लय भारी. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा. प्राजक्ता एकदा तुझं कोडवर्ड सांगच काय ते. बहारदार, अप्रतिम. प्रिया फार गोड दिसतेस आणि फार गोड केलंस. ओमकार कमाल एनर्जी होती आणि मोरे नेहमीप्रमाणे प्लॅटॉनिक म्हणजे तुझी थोड्या वेळाने त्याला ढकलून तू आणि प्रिया असे उभे राहता की काय असं मला
वाटायला लागलं. बहारदार. ॲक्च्युली ना तू मुली बघण्याला अकबर असं एक टोपण नाव देऊन जोधा अकबरच्या खुन्नसला शोधा अकबर असं एक तू सुरू केलं पाहिजे. आणि माझी तुला रिक्वेस्ट आहे की सईला या स्किटमध्ये नेऊ नकोस, कारण मग मला खांदे मोजायला लागतील. बाकी बहारदार, मजा आली. सई. रॉकिंग परफॉर्मन्स. या अख्ख्या प्रहसनामध्ये तुम्ही स्टॅच्यूचा जो पार्ट होता तो फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे खरंच तुम्ही फ्रीज झालायत असं वाटत होतं. आणि खांदे मोजता येतात का हे मी माझ्या आयुष्यात एकदा तरी वापरणार आहे, हे माझं ठरलंय. आउटस्टँडिंग आहे, म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे की ह्याच्यानंतर काय असेल तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. मजा आली. मंडळी, प्रेम मिळवण्यासाठी उत्सुक असलेला प्रेमवीर आज निघालाय एक युक्ती वापरण्यासाठी. चला बघूया आता तरी त्याला त्याचं प्रेम मिळतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांना. मला कंटाळा आलाय आज. काहीच करावंसं वाटत नाहीये. या क्षणाला मला ओंकारराव थाक मारली तरी मी हो देईन. मनात खूपशा गोष्टी सई साचल्यात, त्याचा निचराच होत नाहीये यार. वर्ष झालं सई आमच्या शाळेत एक मुख्याध्यापिका आल्यात, ईशा डे मॅडम, तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या हृदयाच्या डेस्कटॉपवर मला स्वतःच्या भावना डाउनलोड करायच्यात, पण जमतच नाहीये मला. खूप प्रयत्न केले मी. माझं स्प्रे तुटलेल्या परफ्यूमच्या बाटलीसारखं झालंय. आतल्या सुगंधाला असं उफाळून बाहेर यायचंय, उधळायचंय, पण त्या तुटलेल्या स्प्रेमुळे जमत नाहीये. घुसमटतोय, जीव घुसमटतोय माझा. असं वेड्यासारखं प्रेम करणं पाप असतं का ग सई? अजिबात नाही. तो माकड तुला चावला ते असाच चावला का मला सांग? प्रेम करत होता वेड्यासारखं तुझ्यावर तो. मला सुद्धा वेड लागलेलं माकड बनायचं आणि ईशा मॅडम समोर जाऊन भावना व्यक्त करायच्या. पण नाही ग, समोर काही दिसतच नाहीये मला. आपण जेव्हा समोर काही दिसत नसतं ना तेव्हा देवाचा धावा करतो, पण माझा देव एवढा मोकळा आहे, तो स्वतःच धावून येतो. मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. त्या जाणीवपूर्वक मी चुकवल्या, हे चाणक्य जजेसच्या लक्षात आलं असेल. असो, पण हे जे पुस्तक आहे ना ते गुरु समान आहे मला, गुरु समान. या पुस्तकामुळे मी आजपर्यंत तोंडावर पडलो नाही, पडलोय, खूप वेळा पडलोय. मागच्या स्किटमध्ये हा जो एकलव्य आहे ना त्याचं फक्त बोट नाही, अख्खा हात घेऊन गेलेले होते. पण तरी सुद्धा हा एक दुर्दम्य आशावाद आहे मला. हे पुस्तक म्हणजे काय करायचं या पुस्तकाचं? गेल्या 6 वर्षात 5 भाग आणि प्रत्येक भागाच्या 500 प्रती. काय करायचं या लेखकाचं? आज एक नवीन चॅप्टर त्यांनी नवीन लिहिलेलं आहे. तिचं मन जिंकायच्या आधी तिच्या घरच्यांचं मन जिंका. आज मी ईशा मॅमच्या घरी जाणार आहे, कारण त्यांच्या आईची तब्येत बरी नाही असं मला शाळेत कळलेलं आहे. बघूया माझ्या भविष्यात काय लिहून ठेवलंय ते. ऑल द बेस्ट दादा, ऑल द बेस्ट. ये बात. बापरे. चौगुले सर, तुम्ही येस, तुम्ही इथे कसे? मी वेड्यासारखा तुम्हाला फोन करतोय. मी शाळेत सगळ्यांना विचारलं कुठे आहेत. मी मिस कॉल सुद्धा दिले तुम्हाला. बघा तुम्ही. आज शाळेत. हो, पण नाही आलात ना तुम्ही. 4 दिवस झाले तुम्ही आलेलाच नाही आहात. मी मिस कॉल दिले तुम्हाला, तुम्ही उचलतच नाही आहात फोन. मला वेळ लागलं. मी शाळेत सगळ्यांना विचारलं, म्हात्रे मॅडमना विचारलं, मी वनिता मॅडमना विचारलं, कुठे त्यांनाही माहिती नव्हतं. फक्त मला गुरव सर म्हणाले की तुमच्या आईची तब्येत बरी नाही, म्हणून मग मी भेटायला आलो. मी गणपती बाप्पा मोरया, पॅकअप.
आय एम सो सॉरी. मी अशी अचानक सॉरी. नाही नाही इट्स ओके. मजा नाही लाईफ. हे म्हणजे हे ओके. माझ्या ना लाईफमध्ये असं कधी आलेलंच नाही आहे. मजा नाही लाईफमध्ये असं म्हणजे डिस्ट्रिक्ट होय. सर अख्ख्या शाळेतून तुम्ही एकटे आलात घरी भेटायला. मला असं पटकन कोणीतरी आपलं आल्यासारखं वाटलं आणि मी तुमचाच आहे मॅडम. म्हणजे मी तुमचाच आहे मॅडम. शाळेचा स्टाफमधला तुमचाच आहे मॅडम. शाळेचा स्टाफमधला. नाही सर, तुम्ही फक्त शिक्षक नाही आहात, फक्त स्टाफ नाही आहात. तुम्ही त्याहून खूप जास्त आहात सर. एक सेकंड. मी फक्त शिक्षक नाही आहे. मी त्याहून जास्त आहे म्हणजे मी नक्की कोण आहे? प्लीज लवकर सांगा मला मी नक्की कोण आहे. बरेच वर्ष मी प्लीज एकदा क्लिअर करा. तुम्ही काय ते. भूगोल शिकवता, मी दॅट्स ओके. मी नक्की कोण आहे? मी तुम्ही गणित शिकवता गणित मी शिकवतो. मी आणि मराठी तर हो शिकवता. मी शिकवतो पण मी नक्की कोण आहे मॅडम बदली प्लीज. शिक्षक. वाव. एक मुख्याध्यापिका म्हणून तुमचा शाळेला मला किती फायदा होतो तुम्हाला माहितीये? जा ना जा ना घरी जा ना. सर प्रत्येक स्किट केलंच पाहिजे. किती स्किट मध्ये सर लाज नाही वाटत? चौथं स्किट 4 स्किट मध्ये जा ना घरी जा ना. कशाला पाहिजे? सर, काय कोणाशी बोलताय तुम्ही? दॅट इज जस्ट हे म्हणजे माझं सर, जस्ट काय झालं? नाही आय एम सॉरी तुमच्या आईची तब्येत बरी नाही आहे असं जस्ट कळलं. इज शी फाईन? म्हणजे बरी आहे म्हणायचं आता. ओके. गेली 5 वर्ष आई कोमात आहे. काय? मला नाही आवडत सगळ्यांना माझी दुःख सांगत फिरायला, त्यामुळे मी कधीच सांगितलं नाही. पण मला माहिती नाही का तुम्हाला सांगावंसं वाटलं. सर आज सकाळपासून ना मला खूप एकटं एकटं वाटत होतं आणि आणि बरोबर तुम्ही आलात सर. कसं कळतं तुम्हाला सगळं? केवढे मनकवडे आहात हो. 5 वर्ष झाली आईने हू कचू केलं नाहीये. हू का चूक करायला ती काही चायनीज आहे? डिस्के. सर नाही जस्ट एक चुकून झालं म्हणजे सॉरी. पण आईने खरंच हुकाचू केलेलं नाहीये का? आई हो काचू आई हो काचू हुकाचू आईने हुकाचू केलं. हुकाचू. आईने हुकाचू केलं. हो, मी ऐकलं हुकाचू. हाय हुकू हाय हुकू हाय हुकू सुकू 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 काय 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 बोलतायत त्या? कुकू चुकू कुकू चुकू. अरे काय काय बोलतायत काय या? 5 वर्षांनी बोलते ती. तिचा फंबल पडत असेल. बरोबर तुमचीच आई म्हटल्यावर नाही. नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. पण 5 वर्षांनी त्या कोमातून बाहेर आलं आणि असा फंबल पडला. कुकुचू कुकुचू हा फंबल पडलाय त्यांचा. असू द्या ना. ती बोलते हे महत्वाचं नाहीये का? हो, yes. आई बोलते माझी. तुम्ही काय आहात? हे? तुम्हाला कसं सांगू मी तुम्ही माझ्यासाठी काय आहात? पण- आई किती वर्षांनी बोलली. हो बरोबर तुमच्यामुळे आहे. माझी मी आई. असं काहीच केलं नाही. फक्त स्पर्श केला त्यांना. माझ्याच्यानी काहीच असं झालेलं नाहीये. होय खरंच सांगतो मी. आई 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 कशा आहात? आई बबलू हा. बबलू आई बब- बबलू आई बबलू बबलू बबलूच्या पुढे काय? XYZ ना बबलू XYZ. ते डब्ल्यू हो. होय सॉरी काय बोलताय? WXYZ. बबलू सॉरी बबलू म्हणते ती. हा, बबलू. आई डब्ल्यू आता डब्ल्यू म्हणते ती. तुमच्यामुळे आई बबलू म्हणायचंय. आई बबलू बबलू हॅलो हॅलो. आई आई बबलू. मी ऍक्च्युली ऐका ना ह्या 5 वर्षांनी कोमातून बाहेर आलात का? काल बेवडा मारून झोपल्यासारखं वाटतं ना. आई आई पण हे त्याचे डोळे बिळे तसे वाटतात मला. जस्ट एक 5 वर्ष विचार. कोमात होती आई. असू शकेल. आई आई तुला कसं वाटतंय? आई बबलू होय आई हो बबलू, आई ऍक्च्युली मी बबलू नाही नाही आहे. आई एक मिनिट तू हे बघ हे बबलू हे बघ बबलू बघ बघ हा नमस्कार. इथे अरे बापरे.
इथे 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 हा हा बबलू हा नाही 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 बबलू मी बबलू नाही आहे मी चौगुलू हे आहे चौगुले आहे समीर चौगुले आहे मी बबलू नाही आहे तुम्ही बबलू आहात तुम्ही बबलू आहात अरे मी समीर चौगुले आयकार्ड दाखवू का मी? शाळेत नाही का मी शिकवतो भूगोल ते बिगोल मला माहिती हो आईसाठी बबलू हा ना आईसाठी बबलू हा म्हणजे नाही 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 मॅडम हे नाही काय तुम्ही हे नाही करायचं पाय खराब माझ्यासाठी- मॅडम यार असं नका करू मॅडम पाय नाही पडायचं तुम्ही हे नका करू मी होतो तुमच्यासाठी माझ्यासाठी बबलू आल हो मी तुमच्यासाठी बबलू काय मी बबलू पण होईन मी होतो मी आहे ना काही काळजी करू नका हा नाही ठीक आहे मी आहे बबलू हा मी आहे बबलू मी आहे आई अरे बापरे बबलू होय बबलू मी तुला ओळखलं रे बबलू किती वर्षांनी आलास बबलू हो मी बबलू हा बोला डोक्यावरचा एक अवयव कापलास का रे नाही डोक्यावर कुठला अवयव असतो केस असतात ते कापले नाहीत मी ते हे बबलू टकलू बबलू आवडलेलं नाही मला खरंच आवडलेलं नाही. चुकीचं आहे असं मी मदतीला आलोय ना म्हणून हो हो आई हे नका बबलू आई ओय आवरा ना हे काय करतो अरे अरे हे काहीच प्लॅन नव्हता अरे हे नका करू यार अरे हे काय कुठली पद्धत आहे आत्ता 5 वर्षाच्या कोमातून बाई अशी कशी होय 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 शांत होय हो होय बबलू मला न सांगता कुठे निघून गेलास रे बबलू हा जरा माझ्या कामाला निघून गेलो होतो मी त्या मारलं मला बबलू तुला माझ्यापेक्षा काम महत्वाचं आहे का नाही तसं नाहीये खरंच नाहीये मी तुम्हाला तेच बबलू हो बोला बोला लागलं नाही लागलं आता मारलं लागलं आता लागलं म्हातारीचा हात लागतोय आई मारू नकोस ना मी मारणार पण मी प्रेम पण करणार मी मारणार पण मी प्रेम पण करणार मी लाड पण करणार मी मारणार पण मी प्रेम पण करणार मी लाड पण करणार मी मारणार पण त्याच्यासाठी तुझ्यासाठी मारणार पण मी प्रेम पण अरे यार राम करते बाई यार काय तुम्ही का करताय ती बिचारी राम करते बाई आई हो आई 5 वर्षानंतर तुम्ही कोमातून बाहेर आल्यावर उठल्यावर बाईने 3ऱ्या मिनिटाला काय केलं तर रॅप केला असं कसं चालेल मला सांगा तुम्ही कुचू करताय आई अरे हो बोलत पण होती. मी आपलं काहीतरी एक द्यायचं म्हणून मी दिलं होय हो. बबलू. हो हो बबलू टकलू. अरे नका म्हणून हे नका करायला सांगू त्यांना बबलू हो हो काय समजायचं मला सांगा काय समजायचं ह्याच्यावर मला सांगा बघू समजून घ्या ना थोडं हा बोला. बबलू होय 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 खाऊ खाणार असं बरोबर आहे. मी नाही खाऊ शकत मला खाऊ काय बबलू बबलू खाऊ हो 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 माझ्या हाताने खाणार थोडं हो मी खाणार बरं वाटतंय का आता मी रोज भरवायचा प्रयत्न करते आईला पण काही खात नाही आज सकाळी मी हेच शेंगदाणे भरवले अजिबात खाल्ले नाहीत चघळून थुकले सगळे तास येड्या करा बाई अहो बघताय तुम्ही तरी मला सांगताय ते सगळलेले शेंगदाणे मी खाल्ले घरीच होतं ना यार आई कोमातून बाहेर आली, मी भांबा सॉरी या का बाई शी एक्स्ट्रीमली सॉरी माझं चुकलं व्हेरी सॉरी अरे यार, सॉरी हे- सॉरी असं नका करत जाऊ. आई नको भरवूस हा आई नको हो हो ठीक आहे हे बरोबर नाही केलं ना ते सॉरी बबलू हे नका करू हे असं आई होय, आई होय. शांत बबलू हो आई मला एक वचन दे बबलू मी देतो वचन तू माझ्या कोकराला सांभाळशील आई बोल ना बबलू आई वाट बघते आई आहे आई बबलू आहे आई बबलू आहे. माझ्या कोकराची काळजी घेशील आई कोकरा कोण आहे कोकरा हा कोकरा आहे तुमचा येस याची मी काळजी घेईन त्यांची. मला वचन दे आयुष्यभर साथ देशील तिची आई तिला सोडून कुठेच जाणार नाहीस तू कुठेच जाणार नाही मी वचन देतो तुम्हाला वचन दिलंस आयुष्यभर रक्षण करेन तिचं तू सोडू नकोस हा ह्याला कोकरा आई आता मी मरायला मोकळी काय धक्का मारता? काय तुम्ही? काय करताय? आई सॉरी आई काय? आई तू आता आलीयस आता परत जायच्या गोष्टी नाही करायच्या नाही कुठे नाही जाऊ देणार मी तुला आता मला अजून एक वचन हवंय बोला एक या थकलेल्या डोळ्यांनी बोला तुमच्या दोघांचं मला आई
रक्षाबंधन बघायचंय. अरे लगेच नाही एवढंच काय ते जा जा आतून रक्षाबंधनची तयारी करून घ्या जा लगेच तुमच्या समोर एक मिनिट काय झालं? काय झालं? एक मिनिट काय झालं? एक मिनिट हा, बबलू कोण आहे बबलू. बबलू कोण आहे माझा सख्खा भाऊ भाऊ? माझा मोठा भाऊ 5 वर्षांपूर्वी ऍक्सिडेंट झाला त्याचा आणि तो अचानक आम्हाला सोडून गेला. आईला धक्का पचला नाही, आई कोमात गेली आणि आज 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 तुमच्यामुळे आईला परत एक मुलगा मिळाला, बबलू मिळाला परत. आपण हे नातं कायम नाही, हे- टिकवून नाही, नाही, हे बघ, ठेवायचं. मॅडम. नाही ऐका, आतापासून मॅडम. तुम्ही माझे सख्खे भाऊ. नाही नाही हडगा तू हडगा हे बघ, नाही करू शकत. असं नाही हे मी बबलू नाही होऊ शकत का नाही होऊ शकत? अरे बदली शिक्षक होता ना, मग बदलीचा बबलू हा ना. अरे पण नाही ना काय प्रॉब्लेम एवढं काय जात आहे तुमचं? अख्खी सिरीज जाते ना ढगात माझी तुम्हाला कळत कसं नाही? किती कष्ट पडतात एक सिरीज उभी करायला तुम्हाला कळतं का काही तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाही. विंडो काय रे बाई सगळं समोर बबलू! होतं. नाही. हे बघ मी हाक मारते तो हो देईल बघ बबलू. बोल मी ईशाचा भाऊ आहे. बोल 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 अरे, बोलतो. बोल मी ईशाचा बोला भाऊ ना, आहे. बोला ना. बोल 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 हे सगळं भाऊ, हा. नाही ऐकू नाही आलं. बोल मी ईशाचा भाऊ आहे. मी क्लॅरिटी जाते भाऊ ईशाचा भाऊ आहे. बोल मी बोल भाऊ आहे हा मी ईशाचा मी होय, आहे. मी ईशा मी ईशा आहे बस ईशा कॉन्कर आतमध्ये जा आणि राखी घेऊन ये. लगेच आई. तेच ऐक, तुमचं ऐक, रक्षाबंधन ऐक, आहे. ऐक, 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 आई, थांब, नाही. आता अरे, ती आई, तुला राखी बांधणार. आता म्हणजे म्हातारे अगं तुझ्या पोरीवर प्रेम करतो मी मला तिच्याशी लग्न करायचंय कळलं काय ए मी भाऊ नाही आहे तुझ्या मुलीचा मी प्रेम करणार आहे आणि तू मध्ये आलीस ना अशी वाजवेन ना खणखण हा मार टाक. अरे आई परत कोमात गेली की काय आई बबलू अगं, बबलू ए, ए, ए. बबलू वा 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 बबलू, नाईस परफॉर्मन्स. शिका अजून मन कसं जिंकावं. येस प्रसादा. अप्रतिम पम्याची संकल्पना आणि समय तू लिहिलं होतंस मजा आली खूप मजा आली. एक लक्षात घे मन कसं जिंकावं हे मी लिहिलंय पण ते प्रेमाच्या बाबतीत लिहिलंय कोमाच्या बाबतीत नाही. थोडंसं चुकलं तुझं पण हरकत नाही पुढच्या वेळेला ट्राय करत राहा प्रयत्नांती परमेश्वर. मजा आली बहारदार नमक फॅन्टॅस्टिक कॅरेक्टर होतं फार मजा आली. ईशा मस्त तुझं लाजणं म्हणजे दिवसेंदिवस वा वा बहारदार होईल फायदा होईल तुला नक्की. लेट्स होप फॉर द बेस्ट. मस्त समय मजा आली खूप मजा आली. येस आई. क्यूट परफॉर्मन्स होता. खूप छान गोड साधी सरळ कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही ती खूप छान सादर केलीत. नमा फारच सुंदर. पुस्तक न वाचता एकदा जाऊन बघ काहीतरी फायदा होईल असं मला वाटतंय. असं मला वाटतंय. ईशा मस्त फार तुमची केमिस्ट्री खूप सुंदर होती आणि तो एंट्रीचा जो पार्ट होता तो फारच सुंदर तुम्ही रंगवलात. आणि त्याच निमित्तानं आशुतोष सर आज आपल्या हास्यात उपस्थित आहेत. सर तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? अप्रतिम. इनफॅक्ट मला इतकी मजा येते आपण जेव्हा आपण ताजमहालाबद्दल सारखं ऐकतो आणि जाऊन एक रिअली जाऊन बघतो तेव्हा तो जो बघण्याचा जो एक रिअल लाईव्ह एक्सपिरियन्स असतो तसा एक्सपिरियन्स मला आज होतोय. तुमचं परफॉर्मन्स याच्या आधीची स्किट आणि टू बी सिटिंग विथ यू ऑल अँड एन्जॉईंग द शो आउटस्टँडिंग. ग्रेट जजिंग आणि तुमचे ऑन द स्पॉट जजिंग जे आहे ते बघायला मिळतंय नाहीतर आम्हाला घरी बसून वाटतं की हे स्क्रिप्टेड असेल. बट व्हेरी नाईस. थँक्यू सो मच सर. मंडळी एका राजाच्या अस्तित्वावरच उपस्थित झालंय प्रश्नचिन्ह. चला बघूया आता हा राजा त्याचं राजेपण कसं सिद्ध करतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. आय 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 ग आय 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 आय. कोण आहे रे तिकडे?
आहे तिकडे जायला डुक्कर जायला डुक्कर बोललो म्हणून राग आले तुला तू डुक्कर आहे तू डुक्कर आहे चल हाड हाड नको ना व्हरायटी करू वसाऱ्या आज लय लोड आहे माझ्यावरती सगळे मला एकटं आय माय सॉरी तू जा बाबा जा त्याला कुठे गेले सगळे राज्यातले सकाळी सकाळी लुलुकारी देतात ते हाय कुठं लुलुकारी देतात ना हा. बाबा दाबा हिच्या मुलू पादरे ते हायत कुठं वासरे याला सगळे मनच कसं काम करायला लागतात सेनापती नाही आहे इकडे प्रधान नाही आहे राणी सरकार तर सकाळीच उठून गेल्यात कुठे गेल्यात गायब झाल्यात मनच माहिती नाही कोण आहे रे तिकडं ज्याला शिपाई ऐक रे कोण आहे तिकडं अरे अरुण सर्किट ते झालं हे कपडे काढ आधी. अरे चल येरे झालंस काय अरे तू येणार झालायस का महाराजांचे कपडे घालून महालात फिरतोयस ही गोष्ट जर महाराजांना कळली ना तुझा खिमा करून कुत्र्याला खायला घालतील पहिले कपडे काढे काय बोलतोय? अरे कपडे काढ बोलू नकोस लवकर काढ, मी लक्ष ठेवतो. झालं थांब थांब जर मी महाराज आहे ना मी कपडे काढू अरे मी महाराज आहे तर महाराजाचेच कपडे घालणार ना का चुनिया चुलिया घालणार आहे महाराजांचे कपडे घातले म्हणून कोणी महाराज होत नसतं महाराज अहो अरुण शिपाई बघा तुमचे कपडे घालून महालात फिरतोय आणि म्हणतो मी स्वतः महाराज आहे म्हणून लवकर या या वसर्या आता किलर होईल किलर होईल. इकडे हा इकडे यो वसर्या म्हणा काय बोलतोय माहिती आहे तुम्हाला यो महाराज बोलतोय मला सांगा मी महाराज आहे का नाही शिपुरड्या लाज वाटते तुम्ही माझे कपडे चोरून स्वतः घालतोयस तुमचे कपडे मी तुमचे कपडे चोरले वाचाऱ्या माझे कपडे होणार तरी आहे का वाचाऱ्या माझ्या सुलवार मध्ये तुझा मांडा तरी जाईल काय ए महाराजांना एकेरी बोलतोस छाटून टाकेन हो वासारे हो काय छाटायचं ते छाट पण त्याच्यापूर्वी काहीतरी बोलशील का नाही मुंडक हात पाय म्हणणं भीती वाटते ना वासाऱ्या मुंडकच वासाऱ्या मुंडक छाट पण कन्फ्युजन दूर कर नाही तर कुणातरी मुंडक छाटशील आणि नंतर वाटेल हिच्या हातला मी असं का केलं मीच महाराज आहे वासाऱ्या महाराज मी आहे अरे महाराज मी आहे अख्ख्या दुनियाला माहित आहे की महाराज एकच आहे कित्येक वर्ष मीच करतोय ना महाराज तुम्हाला पटन नसेल ना वासाऱ्या त्या कॉस्च्युमवाली सोनाली आहे, तिला जाऊन विचारा तिला नुसतं लिहून देतात महाराज ती अरुण कदमचे कपडे आणून देते न वासारी तुम्हाला माहिती नाही मीच आहे महाराज महाराज मीच आहे ओके ओके डन महाराज तुम्ही आहे ओके न मला सांगा प्रधान कोण आहे इकडे तिकडे काय बघतोस बसायला लुक बाय बुबुल इकडे बघ कोण आहे प्रधानजी आले नाहीयेत काय नाही आले कारण प्रधानजीकडे घालायला कपडे नाहीयेत म्हणजे मला नाही कळलं प्रधानजींना आम्ही म्हटलं की प्रधानजी आमचे कपडे चोरीला गेलेत तर प्रधानजी बोलले महाराज तुम्ही आज माझे कपडे घाला मी घरी उघडाच बसतो तर मी प्रधानजींचे कपडे घातलेत प्रधानजी घरी उघडेच आहेत म्हणजे महाराज तुमचे कपडे या अरुण शिपाईने चोरलेत शिपुरड्या काही झालं आमचे कपडे चोरलेस ते चोरलेस वरती ऑल्टर करून घालतोयस नाही नाही रे मी अल्टर करत नाही मी कपडे अजिबात अल्टर करत नाही मी वाक्य अल्टर करते मला कपडे अल्टर करता येत नाही एक मिनिट मी तुम्हाला एक काम करतो माझा आय कार्ड दाखवतो मी तुम्हाला आय कार्डचं.
दिस इज माय आय कार्ड. सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. यो बघा, यो माझा फोटो न इकडे माझा हुद्दा लिहिलाय, अरुण कदम महाराज. अगो ही बघा. शिपुर्ड्या, हे लिहिलंय ते बरोबर आहे, हा, पण महाराज तुझं आडनाव आहे. महाराज आडनाव आहे. अरुण कदम महाराज, महाराज हे तुझं आडनाव आहे. मग कदम काय आहे? तुझ्या बापाचं नाव आहे. कदम हे म्हणजे बापाचं नाव आहे. इच्छा असला माझ्या आजी आजोबांनी माझ्या बापाचं कदम नाव का बरे ठेवलं असणार? ती काही नाही बसलं, ती काही नाही. माझं आता आय कार्ड दाखवलं ना, मला तुमचं आय कार्ड दाखवा. आता दाखवा बचारे ना, आय कार्ड दाखवा. महाराज सगळं क्लिअर, आता सगळं क्लिअर होणार आहे बचारे ना. मेन माणूस माझा इकडं आलेला आहे. महाराज महाराज ओहो बसाऱ्यानो, आता बघा इकडे. सांगा मला, ही राणी सरकार नाही कटप्पा आहे म्हणून? महाराज राणी सरकार, राणी सरकार, राणी महाराज राणी सरकार, महाराज तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं. कुठे होतात तुम्ही? आपल्याला शॉपिंगला जायचंय ना. हो राणी सरकार. राणी सरकार, खांदा चुकलाय. इकडे आहे माझा खांदा. अगं बाई, हे? या शिपायाने महाराजांचे कपडे का बरं घातले? बघा राणी सरकार, सकाळपासून हा माझे कपडे घालून फिरतोय आणि दरबारात सगळ्यांना सांगत सुटलाय, मी महाराज आहे, मी महाराज आहे, मी महाराज आहे. झाला सकाळपासून सगळ्यांना झालंय काय? तुम्ही असं कशाला बोलताय? अरे मीच महाराज आहे ना. तुम्ही महाराज आहात? मीच महाराज आहे. तुम्ही महाराज आहात? मी महाराज आहे. ठीक आहे. मग सांगा, आपण शेवटचा रोमॅन्स कधी केला होता? शेवटचा पहिला सुद्धा आठवत नाही मला. ठीक आहे, तुमचं उत्तर मिळालं आम्हाला. महाराज तुम्ही सांगा, आपण शेवटचा रोमॅन्स कधी केला होता? मालदीव्स. कुठे? आणि त्याआधी? फटाया. आणि त्याआधी? गोवा. तुम्ही असे द्राक्ष हवेत उडवत होतात आणि आम्ही ते दाताने कॅच करत होतो. ए वसाऱ्या, तुला मी गोव्याला मद्याच्या आयातीच्या विषयावर चर्चा करायला पाठवलं का असं उरून अंगूर खायला पाठवलं? वसाऱ्या, ही काय फालतूगिरी चालली? त्यांना सगळं माहितीये, कारण तेच महाराज आहेत. अरे त्यांनाच माहित असणार, कारण दिवस तुम्ही त्यांच्याच बरोबर असता. माझ्या बरोबर कधी फिरतच नाही. साधं गॅलरीत पण माझ्या बरोबर कधी आलत नाही. गॅलरीत मरो, बेड पर्यंत पण कधी आलत नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुझा कन्फ्युजन असेल तर आपण कन्फ्युजन दूर करूया. हो, माझ्याकडे एक युक्ती आहे. आपण छापा काटा करूया. छापा काटा करा. मी नेहमीच जिंकता इच्छा असल्या बिंदा छापा काटा करा. ठीक आहे, माझा छापा. माझा काटा. न मग माझा उभा. उभा कसं काय माझं वसाऱ्या? नाण्याला दोनच बाजू असतात ना, छापा किंवा काटा. उभा कसं काय? माझा छापा आला तर हा शिपाई, आणि माझा काटा आला तर हा शिपाई. न मग माझा उभा. शोले मध्ये एकदाच उभा काटा राहिला होता, तो पण जायला असं एकदम अचानक. आता नाही राहणार बचारे, ते काही नाही बचारे. कुणीतरी एकाने छापा बोला किंवा काटा बोला ना. ठीक आहे, मग मी मागतो उडवा कॉइन. हा, शिपाई. राणी सरकार, यो बघा, यो कॉइन आहे. उर्वा, तुम्ही घाबरू नका. आलं मी जाम जिंकत. उर्वा. तयार? तयार. माझा छाटा. काय म्हणला? माझा छाटा. अरे तसं नसतं वसाऱ्या, तुला कळत कसं नाही? हे बघ, नाण्याला दोन बाजू असतात, छापा किंवा काटा असं बोलायचं. असं क्लिअर कळला? राणी सरकार, उडवा. पाका. काही यारा झाला काय तू रे? पाका कुठला आणलास? पाका, छापा किंवा काटा असं असतं ना. नाण्याला दोन बाजू, इकडे छापा न इकडे काटा. क्लिअर? चला उडवा. तयार? हा. पाटा. पाटा. मसाला वाकायचा आहे तुला वसाऱ्या. पाटा, पाटा असतो काय?
एरिया नाण्याला दोन बाजू असतात. इकडे छापा आणि इकडे काटा. किलर चला उर्वा. छाका महाराजांचा विजय असो. बोला सेनापती बोला. नाही, महाराजांचा विजय असो. मी महाराज आहे. महाराज अरे पजा. महाराज 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 आपल्या राज्यानेच खोडी काढलेली आहे. कुणी खोरी काढली? प्रधानजींनी शत्रू राष्ट्राचा राजहत्ती मारलाय. काय फालतूगिरी केलीस तू? त्यामुळे ते भलते चिडलेले आहेत. अरे चिडणार आहेत गावाकडे, चिडणार आहेत ना. चालता फिरता राज हत्ती मारला होता. काल महाराज शांत व्हा. काही कळत नाहीये. एक तर ते म्हणतायत की तुम्ही आमचा हत्ती मारला, आम्ही तुमची नगरी उद्ध्वस्त करून टाकू, तुमच्या राज्याला तहस नहस करून टाकू, अरे बापरे. तुमच्या राज्यावर आक्रमण करू. अरे बापरे. मी म्हटलं असं करू नका. आमच्या राजाचं राज्यावर गहिरं प्रेम आहे. अगदी बरोबर. राजाचं काळीज राज्यासाठी असं तटतट तुटतं. बरोबर आहे. राज्याबद्दल तुम्ही काहीच करू नका, आक्रमण करू नका. वाटल्यास त्या बदल्यात काही मागा, राजाची मुंडकी मागा, ती मी तुमच्या हवाली करतो. वत्सला राजाची मुडकी म्हणजे काय लॉलीपॉप आहे? काढल्यान दिले. ही काय फालतूगिरी केलीस तू वत्सला? चिडून आता फायदा नाही, कारण तह झालेला आहे. तहाच्या खलित्यावर राज्याची मुद्रा मारली गेलेली आहे. वसरे तू राज्याची मुद्रा नाही मारलीस, तू राज्याची इबरत घालवली साईज वसाड्या. नाही, पण आता मुंडकं छाटावं लागेल. महाराजांचं मुंडकं तर छाटावं लागेल. महाराजांचं मुडकं छाटायला लागेल. हो, बिंदा छाटा, आम्हाला काहीच टेन्शन नाही. आता सगळी गोष्ट क्लिअर होईल. महाराज कोण आहे ते म्हणजे राणी सरकार. आ? हा हा मला सांगा मी कोण आहे? महाराज आहात. जशी आज्ञा महाराज. शिपाई यांचं मुंडकं छाटा. माझे पटकन छाटा, नाही तर राज्यावर आक्रमण होईल. छाटा. वा वा वा, बहुत खूप. तुम्हा सगळ्यांची इंटेन्सिटी धमाकेदार होती. आणि आता आपण नानाच्या त्या दोन बाजू आहेत, छापा आणि काटा, त्यांना विचारा त्यांना कसं वाटलाय परफॉर्मन्स. प्रसाद दा. पण आधी कोण बोलणार, छाका का पाटा, कोण बोलणार? वा वा, बहारदार. अरुण, तू जेव्हा काम करायला येतोस तेव्हा दुसरीकडे नजर जाऊच शकत नाही. लुक इन टू बुबुळ एवढंच जाऊ शकतो. अफलातून खतरनाक एनर्जी, खतरनाक टायमिंग, बहारदार. शाम्या, तू तहाबरोबरच चहासकट अनेक वेगवेगळे विक्रम या मंचावरती रचतोय, त्याचा आनंद होतोय. ऑल द बेस्ट. मस्त मजा आली. सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. मस्त, सगळे छान दिसत आहेत. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस टू द पॉईंट. अरुणदादांबद्दल एक बोलू इच्छिते की अरुणदादा, यू आर अ वाईब. आणि फार म्हणजे तुम्ही आलात की पशाजी म्हणाले तसं आमचं कुठे लक्ष जात नाही. तुम्ही ते असं अटेन्शन एकदम ग्रॅब करून ठेवता. मंडळी, आतापर्यंत पावसाने अनेक क्रिकेटचे सामने फिरवलेत. आता आपण बघूया एक मुलगी सामन्याचा निकाल कसा फिरवते ते. तेच दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. जुजबी चषक 2024 ट्रॉफी गालावर, कपालावर, हातावर सगळीकडे मिळते. कॉमेंटेटरने कितीही चांगलं काम करू दे, पमे तू छान केलंस एवढंच मिळतं. पण असो, ज्याचं या जगात कोण नाही त्याचे प्रसाद ओक सर आहेत. तर जुजबी चषक 2024 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या चषकाचे स्पॉन्सर आहेत पाय गे. इथे बघितल्यावर ना दोन ओळी जातातच. असो, तर जुजबी चषकाचे स्पॉन्सर आहेत आमिर हडकर आणि वाजंत्री मंडळी. तर जुजबी चषक 2024च्या अंतिम सामन्यात आपल्या समोर आहेत दोन तुल्यबळ संघ. एका संघाचं नाव आहे मी नाही त्यातली 11 आणि दुसऱ्या संघाचं नाव आहे कडीला वाचली 11.
तर मी नाही त्यातली संघाला 6 चेंडू 3 धावांची गरज आहे आणि श्रमेश आणि प्रसाद एकदम माफक असं आव्हान असंच पूर्ण करण्यात, कारण त्यांच्याकडे 3 गडी शिल्लक आहेत आणि कडी लावली संघाकडून बॉलिंग साठी येतोय तू टाक. मी तू टाक. बाय घे. ए बाबा इकडे इकडे. याच्या तोंडावरून कळतंय ह्याने आत्ताच क्रिकेट या खेळाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवला ना. मी नाही यार. अरे मी यार तुम्ही ना मुद्दाम करता यार. 3 रन हवे आहेत म्हणून तुम्ही मला पाठवला ना. म्हणजे मॅच कोणामुळे हरलो तर राऊतमुळे हरलो सांगायला. अरे भाई तू चांगला बॉलर आहे, टाक तू गपरे. अंक्या बॉल कशाला म्हणतात? बॉब BO डबल बॉल. हे श्रमेश हा. तू राईटी आहेस ना? होय, होय. याला लेफ्टी खेळ. लेफ्टी घेऊ दादा. मी काय म्हणतो डोळे झाकून खेळू काय? पंच. ए श्रमेश वादारे बोल नाही, केटलो बोलायचे आहे. आणि हे पम्या चल ना हवे मॅच सुरू करणे. શું થયું? ह्याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. टीम आधीच हारत आली आहे, स्वतःच्या भाषेने अजून टीमला झोपवला. अरे पण तूच तर बोलला ना मला गुजराती बोलायला. मी लाख बोलले तुला समजायला नको. परवा बोललो अभिनय कर, केलास तू. रेवा दे चल मॅच सुरू कर. गुजराती भाषा- अंक्या चल लवकर टाक, आम्हाला पार्टीला जायचं. चल. आणि आता ओंकार राऊत 2 मिनिटापूर्वी मी आलेलं कॅरेक्टर घेऊन राईटमवर मारा कर. एक मिनिट. हे मी काय बघतोय? मैदानात येत आहे या गावचं गुलाबी सौंदर्य, राणी धबडगावकर. बापरे तुम्ही सगळे इथे आहात. कसा आहेस तू? थँक्यू सो मच मला इकडे बोलवलंस. पशा माय गॉड. ऑल द बेस्ट. तुम्ही सगळे क्रिकेट खेळताय ना. व्हेरी गुड छान. ऑल द बेस्ट. श्रामू आपल्याला किती रन हवेत? आपल्याला जिंकायला किती रन हवेत? ए, बाबा तू नको सांगू, रंगवशील तिला. 6 चेंडू 3 धावा हव्यात. ओके श्रमू आपल्याला जिंकायचंय आणि आपल्याला सिक्सरच मारायचंय. आणि मला इथे सगळ्यांना सांगायचंय की जो कोणी मारेल सिक्सर त्याच्याबरोबर राणी बघेल पिक्चर. टाळ्या. श्रमू मी वाट बघते. सिक्सर मारशील ना? ऑल द बेस्ट. ए बाबा बरगड्याचं पीठ करशील. ऑल द बेस्ट गाईज. ऑल द बेस्ट. मी तुम्हाला बघते इथे बसून. रमेश काय करतोयस? दादा बाळा हे बघ हातातली मॅच आहे हा. तिच्याकडे नको लक्ष देऊ. 6 बिस काय आपल्याला गरज नाहीये. 6 बॉल 3 रन आहेत, आरामात होतील. हा एक काढून बाळा आहे बघ. आपण दोघं जाऊ. मागे आहेत पण लक्षच नको देऊ. हा? आपलं नाही, श्रमेश मारशील ना? हा 6 बॉल 3 ना श्रमेश बाबा. प्लीज नको लक्ष देऊ तुझ्याकडे. कमॉन श्रमेश. आणि या ठिकाणी स्किटचा विषय सांगून झाल्यानंतर पुन्हा एकदा मॅचला आपण सुरू करूया. आणि राहू तिथे 2 मिनिटाचं कॅरेक्टर पकडून राईट आर्मवर मारा करेल श्रमेश बेटकर. याला श्रमेश 6 बॉल 3. येस अंपायर हा जोगेश्वरीवरनं लेफ्ट मारणार आहे. दोन मिनिटाचं कॅरेक्टर जा. राऊट. ए बाबा राहू दे, तू रंगवशील ते सगळं. जा आता राहुल कमान. श्रम्या आरामात 6 बॉल 3 आहेत. आणि 6 चेंडू 3 कोणाकडे लक्ष देतोस? कमान राहुल कमान. श्रमेश आरामात स्ट्राईक दे फक्त. 6 चेंडू 3 धावांची राईट आर्मवर मारा. अहो
आउट झाला विकेट गेला आउट झाला आउट झाला मी बोलतो अंपायर मला आउट देऊ नका ना का? ती तशी राणी मला परत नाही मिळणार तिने मला मी केलं म्हणजे बघा ना तिच्याकडे तुम्ही हे बघ पडलेला पंच आणि पडलेली विकेट याला अंपायर काय करू शकत नाही तू आउट झालाय तू पेवेलियन मध्ये जा. या ठिकाणी श्रमेश बेटकर हनी ट्रॅपची शिकार झालेला आहे आणि पेवेलियन मध्ये जातोय आणि त्याची जागा घेतोय या गावचा विकी कौशल उर्फ हुई हुई माने. सावत्या आरामात आपलीच मॅच आहे दाद्या टेन्शन नाही घ्यायचं हो कळलं का टेन्शन नाही घ्यायचं नाही बरोबर आहे हे राणी बिनी आहे की नाही राणी बिनी हे इकडे हेच बोलतोय हा टेन्शन नाही घ्यायचं लक्ष कळलं नको का? देऊस तिच्याकडे राणी बिनी काय नाही कळलं का मी आहे की नाही सावते आहे हे तोडेन आणि तिकडे स्टंपवर बेल्स म्हणून ठेवे ना का दाखवतो तसलं नाही ऐक माझं. तसलं नाही सावत्या ऐक हे बघ हातात मॅच आहे अरे हाय 5 बॉल 3 आहेत तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. अरे राणी बिनी नाही काय आपला 6 वगैरे काय नको हे कर यायला काय करायचं ते कर. टेन्शन नाही घ्यायचं कळलं का? सावत्या म्हणजे तू राणीचं नाही ऐकणार का ए जातो का आता उभा राहा ना तिकडे मगाशी गुजराती आता मराठी चाल प्लीज जा सौदा 5 बॉल 3 ऐक ना हातात आहे मॅच अरे हो तर विषयच नाही काय प्लीज जा सौदा असा असं राणी बिनी कोण नाही आपल्या याच फोर्सने मारायचा सावदा ते shot नाही जाईल. मला फक्त 1 रन काढून दे पुढची मॅच मी सांभाळतो विषय प्लीज सावद्या टेन्शन नाही घ्यायचं दाद्या चल चल आउट वाजता बॉलिंग ए सावदा प्लीज टेन्शन नाही ह्या ठिकाणी राहुल पुन्हा एकदा 5 चेंडूत 3 धावांची गरज सावदा स्ट्राईक दे टेन्शन नाही अरे विषय आहे का नाही? काय केलास हाय गो सॉरी दादा अरे काय नाही झालं माझं अरे बोल ना तू लक्ष देऊ नको तिच्याकडे ते काय केलं तू अरे तिनं फ्राईंग केस दिली त्याच्यामुळं माझं सावताच फ्लाइंग मार नाही फ्लाइंग चल सॉरी रागवू नको आणि ह्या ठिकाणी सावत्या आउट झालेला आहे आणि सावती धावा घ्यायला येतोय दत्तू मोरे ए दत्त्या ये लवकर बॅटिंग आली आहे हा दादा चागे तू काय माझ्या तोंडात ऑलरेडी कटिंग आहे दाचा दत्त्या ते बाजूला ठेव बॅटिंग आली आहे बॅटिंग करायला ये चल नाही दादा मला चाय द्यायला येतो बॅटिंग नाहीत मला अरे असं काय दत्त्या शेवटची विकेट आहे यार दादा तू बोलला ना मला तू शेवटचा बॅट्समॅन आहे तुझ्यापर्यंत बॅटिंग येणारच नाही म्हणून या दोघांनी कुठे गेले ते ए मागचल मागे या दोघांनी माती खाल्ली आहे म्हणून दत्त्या, ऐक, काय काय टेन्शन नको घेऊ तू फक्त कनेक्ट कर बॉल बाकी मी सांभाळ दादा मला फक्त चहा द्यायला येतो दादा हा चहा द्यायला येतो मला फक्त अरे बॅटिंग पण तशीच आहे चहा दिल्यावर की फक्त बॉल पुढे टाकला नाहीये Disturb होतो. चल तिकडे चल ए खरी खरी मारली तू. चल दादा दादा आऊट झालेत लाज नाही काय नाही दत्त्या टेन्शन घेऊ नको दत्त्या मला फक्त 1 रन काढून दे आणि मुळात ती मुलगी बसले राणी तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको नाही नाही दादा टेन्शन घेऊ नको हा अजिबात लक्ष देऊ दादा माझं लग्न झालं माझी बायको डॉक्टर आहे दादा ती हातात सीझर घेऊनच फिरते मी नाही बघत तिच्याकडे चल चल त्या आईला कुठलं कपल आहे तू चायवाला बायको डॉक्टर दादा प्रेम आंधळं असतं दादा कोणाचं चला चला दादा खेळूया आपण खेळतो ना मी खेळतो याने मारायचं ना फक्त 1 रन काढून दे हा याने मारायचं ना याने मारायचं काय दादा सोप आहे मग एवढाचा बॉल एवढी मोठी बॅट मी मारतो बस दादा हाच कॉन्फिडन्स आपल्याला जिंकवणार दत्त्या मी मारतो तू बिंदास हा, दादा. टेन्शन घेऊ नको. 1 रन काढून दे फक्त 4 बॉल 3 हा. हवे मी मॅच संपवणार कॅप्टन तू नको का हा दादा एक टाक काय आता मारायचं नाही सांगून तू. माझा हात माहिती मग हा इकडे जा आऊट झालं तरी मरता इकडे चल तिकडे दत्त्या लक्ष आहे बा ह्या पोरीकडे तर अजिबात लक्ष देऊ नाही नका नाही बघत दादा मी ए चल चल मी नाही बघत चल मी नाही बघत तुझ्याकडे चल 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 दादा टेन्शन घेऊ नको बघ एवढाचा बॉल आहे एवढी मोठी बॅट आहे बघ मारतो मी करेक्ट आहे दत्त्या टेन्शन घेऊ नको हे टाक झालं हा आता फक्त 1 गडी शिल्लक 4 चेंडू 3 धावांची गरज दत्त्या मॅच जिंकायचे स्ट्राईक दे फक्त त्याला मारतो टेन्शन घेऊ नको पुन्हा एकदा ओंकार राऊत 4 चेंडू मी नाही 3 धावा बघणार. चल, मी नाही बघणार दत्त्या अमन राव स्ट्राईक दे मला
इकडे या. हे करायला सांगतो मगापासून कळलं दत्ते आय लव्ह दत्ते आय लव्ह दत्ते आय लव्ह मस्त मस्त तू आता फक्त उभा राहा दत्त्या बोललो की पळ लगेच रन काढूया दत्त्या हा चालेल काय टेन्शन घेऊ नको मॅच जिंकवणार दादा चल लक्षात ठेव दत्त्या बोलला की पळ कळलं हा आता नंतर आता नाही रे नंतर दादा Ready? दादा हे बघ दादा एवढासा बॉल एवढी मोठी बॅट टेन्शन घेऊ नको आय लव्ह यू दत्त्या हेच दादा, पाहिजे मी तुला होतं 1 रन काढून दिले दादा 1 रन दिला काढून मॅच आता दत्त्या जिंकवायची. लगेच आउट करला आत राहा मॅच जिंकवायची दादा तू सेलवर आहेस की बॅटरीवर आहेस भरपूर होत आहे म्हणून बाकी आहे ना दादा तू बोल दादा दत्त्या रेडी राहा हा जवळ इथून टाकू का? येस हा 3 चल. चेंडू 2 धावांची गरज शेवटचा गडी पुन्हा एकदा ओंकार राऊत राणी आय लव्ह राणी होती हरवली मॅच झोपली ढोलिया सगळी मॅच तू मेला आता तू मेला. दत्त्या अरे दत्त्या गेला. दत्त्या राणी कडक कडक परफॉर्मन्स. या मंचावरचं क्रिकेटचं स्किट रंगलं नाही असं कधी झालंच नाही. बहारदार परफॉर्मन्स वन्स अगेन. क्या बात. हा सरसिक प्रसाद दा. येस करेक्ट बोललीस तू प्राजू. तुफान तुफान एनर्जी, लाजवाब टायमिंग, अफलातून परफॉर्मन्सेस सगळ्यांचं कॅरेक्टर्स सगळ्यांची फार मस्त होती, इंटरेस्टिंग होती. पीपी मस्त काहीतरी पकडलं होतंस तू. फॅन्टॅस्टिक. दत्तू कमाल, सावत्या कमाल. प्रथमेश तू या स्किटमध्ये लाजवाब असतोस नेहमी नेहमी. कमाल कमाल. पशा मस्त, ओमकार मस्त, श्रमेश मस्त, सगळेच मस्त. विराज तुझं गुजराती म्हणजे आउट ऑफ द स्टेडियम होतं म्हणजे लाजवाब कमाल. अँड शिवा इज द गेम चेंजर. खूप गोड दिसतेस आणि खूप मस्त केलंस. लाजवाब, मजा आली. सई. किलर परफॉर्मन्स होता, एक्सलंट टीमवर्क होतं. मला 2-3 गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे राणी जेव्हा इथे येऊन बसली तेव्हा राऊत ज्या प्रकारे तिच्याकडे लुक देत होता ते अशक्य होतं, अशक्य म्हणजे क्रेझी. त्यांनी असं लक्ष वेधून घेतलं. दत्तू मस्त, फारच भारी, सगळ्यांची कामं मस्त. आणि तू नंतर पलटशील असं वाटलं नव्हतं, तो एक ट्विस्ट होता, त्यांनी फार मजा आली. मस्त. मंडळी, आता एका घरामध्ये होणार आहे एका मृत्यूपत्राचं वाचन. त्यामुळे चला बघूया यात प्रॉपर्टी सोबत हास्याचे वाटे कसे पडतायत तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. आई झालं का रे नीट सगळं झालं का? झालं आई झालं. पाणी 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 शांत पाणी 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 आई पाणी आई पाणी पाणी. उमऱ्याबाहेर दिवा लावला काय रे लावला? हो आई उंबऱ्यावर दिवा लावलाय. तू उंबऱ्यावर बसताना फक्त नीट बस, नाही तर पाहुण्यांचा मुक्काम वाढायचा. जावई बापू हाय तुमचे लय उपकार झाले, लय मदत झाली तुमची. जावई बापू लय मदत झाली. असं काय बोलताय आई? मी काय पर काय हवे तवा? हा अहो जावई असलो तरी तात्यासनी वडीलच मानायचो मी काय ग. हा मी पण. नणंदबाई तुमचे खरंच वडील होते ते सख्खे.
हे माझं असं होतंय बघा, काय पटकन बोलून जाते ना तोंडातनं, मला काय कळत नाही बा. तात्या पण असंच बोलायचंय ना मला. तात्या बोलायचंय, गट्टे ग गट्टे चेतूच्या डोक्यात कांदे बटाटे. बावळट आहेस का जरा? बावळट आहेस का? आई नका रडू अहो, तुम्ही काय सगळ्यांनीच केलंय की, सगळ्यांनी ह्यो चेतीचा भाऊ ह्यानं काय कमी केलंय वे तेव्हा? भाव आहेस का कोण भाव आहेस? भाऊ म्हशीला का भावच तू? आता बस झालं दाजी, तुम्ही काय कमी केलंय का? तुम्ही म्हणजे दाजी म्हणजे दाजी म्हणजे दाजी दाजी दाजीच आहे तुम्ही. हे आता सगळं चाललंय ते आपल्याला नंतर पण बोलता येईल. आता आपण ज्याच्यासाठी जमलोय ते करायचं का? हो. दादा, ओ दादा, हा, ते तुम्हीच वाचूया का मृत्यूपत्र? हा वाचूया, चालणार आहे. हो हा. नमस्कार, मी पिपी, वकील पिपी. हा. आज मृत्यूपत्र वाचणार आहे 112वं. म्हणजे एकच मृत्यूपत्र 112 वेळा नाही, 112वं मृत्यूपत्र वाचणार आहे. मुद्द्यावया. हा हा हा. तर हा लिफाफा. नाही नाही, वरच वरच वरच. घाबराव तिला. वाचतो बरं का? वाचा आता काय हा. प्रॉपर्टीचं काय नाही आम्हाला. प्रॉपर्टीचं काय हो, काय आज आहे मी काय अशी प्रॉपर्टी मिळवीन उद्या, पण त्याचं काय नसते हो. पण काय माणूस गेलाय ना, मनातलं काहीतरी लिहून ठेवलंय, ती फक्त आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, बाकी काय नाही. वाचू वाचू. नाही जरा थांबा जरा. हा. पाया पडून घेऊ त्याच्या आधी. या पाया पडू. नुसतं शो ऑफ करायचं असतं या माणसाला. काय गरज आहे आता पाया बिया पडायची? तात्या, तू पड ना पाय. आमच्या नाव चांगला असू द्या काहीतरी. असू द्या, असू द्या. बस. तात्या, वाचूया का? हो. आई आता काय त्याच्यात हो म्हणणार आहे थोडी? तुम्ही वाचा वाचा पटकन वाचा. वाचू ना? वाचा. हा. हो म्हणते ती. वाचतो बरं का? बसा तुम्ही बसा. हा. वाचा. नमस्कार. नमस्कार. नाही मी नाही केलं, मी नाही केलं. मृत्यूपत्रात लिहिलेलं आहे. सुंदर अक्षर आहे, सुबक सुबक सुटसुटीत अक्षर. टायपिंग आहे, चला पुढं. नमस्कार. माझं मृत्यूपत्र ऐकणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या कुटुंबियांना माझा नमस्कार. लाडकं म्हणले लाड. राम राम. सत श्री अकाल. आदाब अर्ज है. वणक्कम. शॉलम शॉप. खंबाघनी. अमृतदा. तुम्ही सगळे वेगवेगळ्या प्रांतातले आहात का? नाही. मग असं का लिहिलंय यांनी? हे आमच्या तात्यानं सवय होती, लांबड लावायचे ते, दळण दळत बसाय, दळणवाले मामाच बोलायचे त्यांना. वाचतो बरं का? हा. आज तुम्ही सगळं नाही, आज तुम्ही हे सगळं ऐकताय म्हणजे मी या जगात नाही. काय तात्या, मृत्यूपत्र जगात नसताना. वाचा ना. आज तुम्ही हे सगळं ऐकताय म्हणजे मी या जगात नाहीये. माझं निर्वाण झालेलं आहे. मी निवर्तलोय, वारलोय, वैकुंठवासी झालेलो आहे. आय एम नो बडी. मी खलास, फिनिश. खल्लास. तात्याने लिहिलंय. हा, हे बघा ना. मी असं लिहिलंय. हे बघा. आलं खरंच लिहिलंय. खल्लास.
स पायमोड्या आहे खलास असा. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आता नाही येणे जाणे, नो बडी आय एम. पण मला जाता जाता तुमच्याशी थोडा संवाद साधायचा आहे. हाय हाय. दिल में छिपी दराजे खोलनी है, दिल में छिपी दराजे खोलनी है, तुम्हें आज एक कहानी बोलनी है. आखिरी मुलाकात है साहब, आखिरी मुलाकात है साहब, ये थोड़ी मीठी थोड़ी दिलचस्प करनी है. तुमचे वडील शायर वगैरे होते का? नाही हो, तात्या कुठे शायर बियर, खरडत बसायचे कोपऱ्यात काय ते. अच्छा. काय पण बोलतोस रे दादा. खरडत काय चांगले कविता करायचे तात्या. एवढा मोठा गट्टा ठेवलाय, माळ्यावर ठेवलाय. हो हो. एवढ्या कवितांचा गट्टा आहे. वा वा वा. कोणी छापल्या नाहीत म्हणून परत आलेल्या कविता आहेत त्या. मायावर रद्दी म्हणून ठेवली ती. नुसती लांबड लावत बसायची, बडबड बडबड बडबड. बडबड कमी असती ना, ह्यो 5 वर्षांनी मोठा असता आता. काही बोलत बसायचं. किती आहे? गट्टा काढा खाली. गट्टा काढा, मी छापणार. हे जावई छापणार, किती बी पैसे खर्च होऊ द्या. जावई छापणार तात्यांच्या कोयत्या, कोयत्या मी छापणार. कोयत्या नाही कविता असतात त्या. कळलं ना तुम्हाला? पुढे पुढे करायचं असतं नुसतं. वाचा वाचा. त्यांना वाटतं त्यांच्या नावावर घाबाड्या. आज हे मृत्यूपत्र लिहिताना प्रथमतः माझ्या मनात काय आलं सांगू पोरांनो? काय काय काय? मला वाटतंय या रम्य सायंकाळी मी म्हातारपण नावाच्या उंच पर्वतावर उभा आहे. या आवाजात वाचायला सांगितलं कानात येऊन. नाही, मी राज्यनाट्याला बॅकस्टेज पण केलं होतं. ऑडिशन नका देऊ, वाचा. परछाइयाँ छलके हुए जाम की तरह फैली जा रही है, परछाइयाँ छलके हुए जाम की तरह फैली जा रही है, सूरज रूठे दोस्त की तरह मोड़ पे खड़ा है. सुनो, सूरज रूठे दोस्त की तरह मोड़ पर खड़ा है, उस आखिरी पहाड़ और मेरे बीच सिर्फ एक दरिया का फासला है, उस आखिरी पहाड़ और मेरे बीच सिर्फ एक दरिया का फासला है, पर पहाड़ हो दरिया हो टकराना चाहिए, पहाड़ हो दरिया हो टकराना चाहिए, जब तक सांस ना टूटे जिए जाना चाहिए, जिए जाना चाहिए, जिए जाना चाहिए. छान, मस्त. पुढे. मी काय म्हणतोय, हां. आकडा येतं का बाकी? 5 लाख 3 लाख 3 नाही. एकर 5 एकर असं काय? नाही, पुढे पुढे केलं नाव. अक्षरच आहेत, अक्षरच आहेत. वाच. माझ्याकडे आयुष्याने प्रश्न केला, काय काय वाटतं रे तुला माझ्याकडे पाहून? हं? काय वाटतं? मी म्हणालो, आयुष्य तू झऱ्यासारखा आहेस रे, जरा कसा वाट मिळेल तसा वाहतो, त्याच्या वाटेत कधी दगड कधी गोटे येतात, त्याच्या वाटेत कधी दगड कधी गोटे येतात, कधी मोठे कधी छोटे येतात, कधी सरळ कधी सोटे येतात, कधी उंच उंच तर कधी थोटे थोटे येतात. काय काय तुम्ही स्वतः पुस्तक घेऊन आलाय कवितेचं? नाही, हे काय तात्याने लिहिले सोटे आणि गोटे असलं. हे बघा ना, हे बघा, हे बघा, त्यांचं मृत्यूपत्र, त्यांचं नाव, त्यांचा स्टॅम्प. आणि खरंच लिहिले. म्हाताऱ्यानं मरता मरता स्वतःची इच्छा पूर्ण करून घेतली. म्हणजे म्हणजे काही नाही हो, स्वतःला लय मोठं लेखक समजायचा म्हातारा. अच्छा. नुसती बडबड लांबड लावत बसायची. तुम्हाला सांगते, माझं नाव ना साधं भागीरथी आहे. मला काय ते नजमा नजमा म्हणायचं. नजमा नाही ग, नजीब. नजीब असतंय ते, नजामी. नाही 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 नज्जू असेल, नज्जू. नाही नाही, आलं माझ्या लक्षात. नज्म. काय हे? नज्म. मग अर्धाच ठेवाय. नज्म. असंच काहीतरी बोलायचं. विषय भरकटतोय, जरा मुद्द्यावर या ना. हा, ते काय ते वाचा दिलंय ते. हा. आणि हे प्रस्तावना वगैरे कविता वगैरे नको, मुद्द्यावर या आणि मुद्द्याचं वाचा. काय वाटण्या वगैरे केल्या असतील तर ते सांगा पटकन. आलं मनातलं वाटावं आलं. आलो आलो, माझं ओठावर आलो. पण तुमच्या सगळ्यांचं डोळ्यात दिसतंय त्याचं काय? सगळ्यांना तेच ऐकायचंय ना, मग ताकाल जाऊन भांड कशाला लपवताय? ओ वाचा हो तुम्ही. तुम्ही काय यांचं नाव आहे का बघा, नाव आहे का बघा यांचं?
जर थंड गेला नाव काय चतना बघा. चतना. चमत्कारिक नाव आहे चतना. त्यांचं नाही आहे, माझं नाव आहे चतना. अच्छा तुमचं नाव आहे मी चतना. नाव आहे चेतना. हा हे लाडाने चतना म्हणतात. चांगला आहे. चतना चेतना चतना. ओ ओ ओ ओ ए बारके थांब जरा. मोठ्या मुलाचं नाव आहे का बघा. काय नाव काय? प्रथमेश. प्रथमेश. चतना पण बघा. चतना प्रथमेश. प्रथमेश बघा, प्रथमेश. आहेत दोघांची नावं आहेत. आहे ते आहे दोघांची. आहे ते दोघांची आहेत हा, ना. हा. काय काय कोणा काय नाव लिहिलंय सांगा काय? जरा. दोघांचं नाव काय काय? काय लिहिलं काय काय लिहिलं काय? माझं लेकरू प्रथमेश आणि माझं कोकरू दिसतेस मुली. कोकरू दिसतेस. असं छोटस शेपूट असं. पुढचं वाच. प्रथमेश माझा बोका तर चेतू माझी मांजर. म्याव म्हणताय. मांजर बोक्याला काय दिलं वाचा वाचा. आहे. हा हाय काय? बरं काय? का पिल्लांनो, हा. तुम्ही दोघांनी जेव्हा माझ्या घरात जन्म घेतला तेव्हा वाटलं किसी फरिश्ते के घर से निकल के 2 चिड़िया गलती से मेरे पास आई है. दादा आपल्याला गलती म्हणाले. गलती कायची गलती हा? एक नंबरचा संशय माणूस. म्हातारा कुठला त्याला सांगितलं 10 वेळा या पोटात वाढवलं तरी जाता जाता काडी लावून गेले. संशय माझी पोर आहे ही. नाही, नाही, तो मुलं तुमचीच आहेत. फरिश्ते म्हणजे आडनाव नाही हे. फरिश्ते आपण म्हणतो ना देवदूत फरिश्ता. तसं आपण देवदूताच्या घरी ही पिल्ल आली असं. 13 दिवस झाले इथे येऊन बसलं. मला तर जायचंय मुंबईला. कंटाळलं. वाचा ना तुम्ही. ते वाटणीचं काय लिहिलं असेल ना त्या मुद्द्यापासून वाचा लगेच. वाटणीचं सुद्धा आहे. हा, वाचा. हाय, माहिती हाय, आहे. हाय. ऐका हाय. तुम्ही काय करा हम्म. कोयता टाळा आणि डायरेक्ट पुढे जावा. हा चालेल. मेन मुद्दा हा. वाटणीचं असेल ते वाचा. हा वाटणीचं आहे. वाटणीच बघा. माझ्या काळजाची वाटणी केली तर काळजाचा सर्वात मोठा तुकडा कोणाला देऊ हा प्रश्न पडेल मला. काळजाला लागली ना आग पेटवल्यावर कशाला काळजाचं तुम्ही बघा ना वाटणीत काय लिहिलंय का बघा ना. वाटणीचं बघा काय लिहिलं. वाटणीचं काय असेल तर वाचा. वाटणीच बघा. वाटणीच बघा. वाटणीनंतर संपत्तीचा मुद्दा आहे डायरेक्ट. संपत्तीचं. तेच तर हवंय. हे वाचा. संपत्तीचं. संपत्तीचं बघा. ते आणि आहे. सगळ्यांसाठी आहे. काय लिहिलंय? माणसं म्हणजे संपत्ती. हो माहितीये. पाहिलं अख्खं गाव लोटलं होतं. अच्छा एवढी लोक त्यांना ओळखायची. एवढी लोक आली होती. कशे येणार नाही तर काय. गाव जेवण वाढलं ते सुद्धा काय बासुंदीचं. मग येणार नाहीत. त्यांना आवडायची म्हणून ठेवली होती बासुंदी. तोंड उघडायला लावू नका मला. तात्यांना शेवबुंदी पण आवडत होती. पण आपल्याकडे सगळ्यांना बासुंदी खायची होती ना. अजून एकही बासुंदी दिसत नाहीये. जरा गप्पस्ती का. काय चाललंय इथं त्यांच्यासाठी काय ठेवलं नसेल. बघा तिथे भागीरथी कन्याची मोका काय लिहिलंय का बघा. बघा बघा. आहे हाय काय हाय हाय. भागी मेरी पत्नी हो तुम, मेरी जान हो तुम, मेरे लिए पूरा संसार हो तुम. पुढं पुढं काय लिहिलंय काय? एवढंच इतकंच. एवढंच कसं. हा नाही हे पत्नी जाण म्हणून एवढं. शेत जमीन बिबीन काय लिहिलंय का बघा. जमीन आहे. जमीन आहे. नाव जमीन आहे. थांब. 2 गज जमीन चाहिए. हा टोन नको सरळ. दो गज जमीन चाहिए दफन होने के लिए. पुढं कुछ लम्हे बचे हैं खत्म होने के लिए. केवढं तुम्हाला ते जायला म्हातार काय लागा नुसतं कोयतात लिहून ठेवले ते काय इथं 13 दिवस झालं बिना दारू बसलो सगळं सोडून दिलंय दारू बिरू. दारूवर पण लिहिलंय. हे बघा ना दवा से टोन नको. ना दवा से ना दुआ से हम जीते हैं तेरे प्यार से असं लिहिलेलं आहे. फाडून टाका ती पत्र. नाही. फाडून टाका ती. नाही फाडू नका. तात्यांना की नाही कोडा घालायची सवय होती. एखादा कोडा बिडा आहे का बघा. कोडा शेवटाला बघा. शेवटाला काय लिहिलंय. अलविदा कहता हूँ जाते जाते. एवढ्या शेवटाला कुठे जात आहे त्याच्या आधी बघा ना सर. बघ थोडस आधी 3-4 ओळी चालतील. यारी है ईमान मेरा यार. ओ बस मेरी. करा. लिहिलेलं आहे. म्हातार का भेंड्या खेळत गेले काय आई. सगळी गाणी लिहून ठेवली आहेत. मला नाही का माहिती. मग पुढचं वाचा तुम्ही. त्याच्या आधी थोडस काय लिहिलंय बघा. आहे लिहिलंय. लिहिलंय वाचा मग ते. एक राज है छुपाना नहीं जानता. राज आहे. राज आहे काहीतरी राज आहे. कोडा काय राज आहे? चालेल वाचा. हाँ लिफाफे के पिछले हिस्से में लिखा है राज, पहचानो तो जीत लोगे आसमां. लिफाफा. त्यांनी फाडलं ना ते आता. काय लिहिलंय.
चिन्ह काढलंय कसलं तरी ह्याच्यावर चिन्ह कसलं उर्दूत लिहिलंय हे काय काय उर्दू आहे उर्दू आहे. हो ना तुम्हाला उर्दू वाचता येतं म्हणजे मी लखनौला एका नवाबाची केस लढत होतो, त्याचा दिवाण मला म्हणाला, दिवाणाचं राहू दे, आमची काय खाट मांडली ती वाचा. वाच वाच बस बस. हा हा सांग. पटकन वाचाव हा 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 त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, कोई चीज अगर आसानी से हासिल हो तो उसकी कीमत नहीं रहती. इथे पण कविताच नाही पुढे वेगळं आहे. आहे वाचा वाचा मग. वसीहत में लिखे हर एक परिशिष्ट के पहले अक्षरों को जोड़कर मिलाओ और जान लो तुम्हारी किस्मत. अच्छा म्हणजे पॅराग्राफ मधले पहिले अक्षर जोडून तुम्ही जोडा, ते वाचा पटकन. कोड घातले कोड ते जोडा ते जोडा पुढे आहे का? एक मिनिट हा. गंडावलंय लगा, हे सगळं. हा, पहिलं हा मा झा कडे माझ्याकडं हा माझ्याकडे पैसा किती पैसा किती आहे? पैसा किती आहे? पैसा पैसा आहे पैसा चपलाच नाव. माझ्याकडे पैसा नाही अलविदा. साधी दमडी नव्हती म्हाताऱ्याकडे आणि आम्ही गावाला यायला पाहिजे. हा हे मृत्यूपत्र आधी वाचलं असतं ना तर जाळलं तरी असतं त्यांच्या बरोबर चितेत. अजून घाला जेवण गाव जेवण घाला बासुंदी वाडा लोकांना. यायला लगा अख्खं पत्र उर्दू मध्ये लिहिलंय. महत्वाचं लिहिताना का उर्दूला आकडे आली होती का? चाल उठते जायला काय नाही ठेवलं म्हाताऱ्यानं फोटकी काढून ती रद्दी घे काढून पहिली. ती कोण काय पैसे येतील ती घेऊन जाऊ. रद्दी घेऊन ये पहिली तू. चला निघ लवकर ये. मला तर थांबायचं नाही अजिबात इथं काय. चला आता मस्त मस्त अतिशय इंटरेस्टिंग होतं मृत्यूपत्र, त्याचं वाचन आणि त्याच्यावरचे रिॲक्शन सुद्धा भन्नाट. हा सरसिक प्रसाद दा. अफलातून मृत्यूपत्रावरचा इतका जिवंत परफॉर्मन्स मी कधीच पाहिला नव्हता. फार सुंदर, अप्रतिम कॉन्सेप्ट होती. मोठ्यांसाठी एकदा टाळ्या वाजूया. आणि अर्थात अभिजित पवारसाठी फार अप्रतिम होतं. सगळ्यांची कॅरेक्टर्स फार अप्रतिम होती. वरकरणी बघता कुठेही तो रागाचा पारा सुटला आणि मग हाय पिचला परफॉर्मन्स झाला असं होऊ शकलं असतं, पण ते तुम्ही कोणीच केलं नाही. यासाठी तुमच्या सगळ्यांचं कौतुक. आणि सगळ्यांचीच कॅरेक्टर्स इंटरेस्टिंग होती. पीपी अफलातून अफलातून अशक्य केलंस तू जे काही केलंस ते फारच आवडलं मला. ब्रिलियंट, खूप मजा आली. सई. सुबक परफॉर्मन्स होता. फार वेगळी कॉन्सेप्ट होती. खरं तर म्हणजे बघायला गेलं तर कॉमेडी, पण बघायला गेलं तर हव्यास असतो माणसाला, त्याची झालर होती आणि ते खूप छान बाहेर आलं. तात्यांचं म्हणणं खरं आहे, माणूस हीच संपत्ती आहे खरी, बाकी सगळं नाशवंत आहे असं मला वाटतं. आणि पीपी तुझ्यासाठी हार्ट. सगळ्यांचे एकदम कंट्रोल्ड परफॉर्मन्सेस होते. खूप मजा आली. रसिका फारच सुंदर, म्हणजे एक क्षणार्धात राग यावा असं व्यक्तिमत्व तू साकारलंस. म्हणजे राग आला म्हणजेच तुझं कॅरेक्टर आमच्यापर्यंत पोचलं. फार मजा आली. फार सुंदर छोटासा जम होता, पण तुम्ही ते इतकं छान आटोक्यात आणि इतकं त्याला ग्रेसफुली परफॉर्म केलं की त्याची ब्युटी आणि त्याचं काय म्हणूया म्हणजे माणूस कसा असतो खरा हे खूप छान बाहेर आलं. मजा आली. मंडळी, आपल्याला हव्या त्या गावी बदली झाल्यामुळे खुश झाला एक शिक्षक. चला बघूया त्याचा निरोप समारंभ कसा रंगतोय ते पाहण्यासाठी मंचावर बोलावूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. अरे वा, झांगरगुंडे सर, काय शोधताय? वाक्य? ठीक आहे. मला वाटलं सुरुवातच तशी केलीस की काय. ऍक्च्युली आता तयारी करतोय, माझी बदली झाली ना, अच्छा, मी हो. आता तयारी करतोय ना. मी सगळी आता जाणार आहे. हो, मला कळलं. राहिले झाली का तयारी? सगळी तयारी झाली. 1 वाजले, तुम्ही अजून इकडेच आहे. हा, आता आलो. म्हटलं जरा काय झालं, तुमची बदली झाली. आता जाणारा माणूस निघून जातो, मग परत दिसणं होत नाही, भेटणं होत नाही. तर म्हटलं जाता जाता जरा निरोप घ्यावा म्हणून आलो. निरोप? कसला निरोप? तो निरोप नाही हो. निरोप म्हणजे ते म्हणतात ना, निरोप घेतो देवा,
आता आज्ञा असावी. वा, वा, वा. काही चुकले असेल आमचे तर माफी असावी. ए वसाड्या भेट करा. काय? माझी बदली होते, माझं विसर्जन नाही करत आहे. कळलं काय तुला वसाड्या? म्हणजे आता कसं आहे, तुम्ही किती प्रयत्न करा की पुढच्या वर्षी लवकर या, मी येणारच नाही. आता आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम 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 घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम 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 घ्यावा. चांगलं आहे, फक्त हे मेल्यावर बोलतो. हे मेल्यावर बोलतो. मिळालं बोलतो. हो, हो. मला बोलायचं तरी आधीच सगळे बोलले. नाही पण तुम्ही ऐकता कधी का? मराठी भाषेची आणि तुमची कधी भेट होते का? नाही हो, ते आता म्हटलं तुमची सवय झाली आहे मला. नाही. मी कशाला आलो इथे? हा, कशा- तुमचं अभिनंदन करायला. हो, हो. तुमचं अभिनंदन. Yes, कारण yes. मनासारखी बदली मिळाली तुम्हाला. हो, हो. मला आनंद झालाय खूप. हो वाईट वाटतंय ना तुम्हाला? नाही. मनाच बदली भेटली म्हणून विचारे ना. मला कशाला वाईट वाटत? अरे बेटकर, मी तुम्हाला ओळखतो. आपले मुख्याध्यापक दिसले की तुम्ही लगेच खालीवर करता. मागे पुढे करतात असा शब्द आहे. सकाळी उठलो की मराठी भाषेला भोसकायचं असं काय वचन घेऊन उठता काय तुम्ही? काहीतरी अहो, तुम्हाला कळत कसं नाहीये? आता हा विषय सोडून द्या. तुमची बदली झाली, माझी नाही झाली, हा विषय सोडून द्या. तुम्ही आता फक्त एन्जॉय करा. एन्जॉय? हा, हा. जरा कुत्र्यासारखं मी आता एन्जॉय करणार आहे. कुत्र्यासारखा हा म्हणजे नेमकं काय करणार? म्हणजे वगैरे मी तुम्हाला सांगतो, कुत्र्यासारखं आता खाणार आहे. कुत्र्यासारखं खाणार आहे, तुला सांगतो. म्हणजे इकडचं या मेस मधलं ते जेवण मला जाम कटाला आलाय. अच्छा, अच्छा. म्हणजे ते झालं ती पडवलची भाजी, ती गवार, नेहमी तेच. आता मी घरी जाणार आणि बायकोच्या हातचं गरम गरम जेवणार वाचाऱ्या. अरे मच्छी म्हणू नको, मटन म्हणू नको, चिकन म्हणू नको, मांस वड्या म्हणू नको, कंदीचं मी वरण भात नवरती तुंप जेवणार आहे. जेवणार आहे, मजा करणार आहे. नमस्कार, व्हिडिओ सर आले. नमस्कार. सर, अरे, सर, अरे, सर, ठीक आहे. सर, 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 अरे ठीक आहे, अरे डोंट बी सर, फॉर्मल. सर, डोंट बी इकडे फॉर्मल. बसा. अरे सर, या असू द्या. इकडे. अरे काही सर, गरज सर, अरे काय करताय सर ही तुम्ही? जास्त काळी आहे. इकडे बसा. काही गरज नाही खुर्चीची. काय करताय? अरे वा, खूप खुश दिसताय बदलीमुळे. चादर बुंडे सर. हा? सर हा? एक मिनिट. काय झालं? माझे नाव राजर गुंडे साहेब आहे ते. तुम्ही चादर गुंडे बोललात ना? चादर म्हणजे कसे असे गुंडलून झोपतात त्याला असं बोलतात. ठीक आहे. हरकत नाही. म्हणजे लक्षात नाही. असं नका करू तुम्ही. ते नाव थोडस विचित्रच आहे ना. माणूस पण थोडा विचित्रच आहे. नाही पण बदलीची खुशी दिसते तुमच्या चेहऱ्यावर. हा? हो, दिसते. म्हणजे तुम्हाला सांगतो सर, म्हणजे तसं खूपच मला आनंद झालेला आहे. ऍक्च्युली तुमच्या आशीर्वादानेच हे सगळे झालेलं आहे का नाही? मी काय थोडस माझ्या हातात होतं, प्रयत्न केला, झाली बदली. तसं नाही, मी इकडे आलो ना, तुम्हाला मी माझ्या व्यथा सांगितलं. ठीक आहे. मला बरं वाटलं तुम्ही लगेच त्याच्यात हो. विचार केला ना, म्हणून माझी बदली झाली. थँक्यू. अरे हरकत नाही. थँक्यू. पण तुम्हाला वाटतं काय? काय इकडे सगळ्या लोकांना काय वाटतं माहितीये का? काय वाटतं? इकडे वशिलांनी बदली होते. काय वेट कर, बरोबर का नाही? म्हणजे तुम्हाला पण बदली पाहिजे होते का नाही? हा, नाही मला बदली हवी होती, बरोबर आहे. जरा बाजूला इकडे या इकडे. थोडं आलं. मगासपासून सांगतोय, सारखा बदलीचा विषय काढू नका. कशाला मिठाचा ट्रक माझ्या जखमीवर ओतताय? मी बोललो ना तुम्हाला, मी आनंदी आहे तुमच्यासाठी. बघा, आनंदी. अरे मग ते चेहऱ्यावर दिसू द्या आनंद वाचाडे नो. चला तुमचं अभिनंदन आहे. ठीक आहे, हा? thank हा, मस्त काम करा. हा, नाव उज्ज्वल करा. नाही सर, लयच कागदपत्र बदली करायला लागेल. चला येतो मी. थँक्यू सर. सर या. हो. वरच्या वर. सर आमच्या सरांची बदली नका करू सर. सर आमच्या सरांना घेऊन जाऊ नका सर. अरे हे कोण आहे? सर ही पारंपरिक मुलांची गँग आहे. पण हे म्हणजे आता ते सगळ्या पॅरामीटर्स खोडून टाकतील लहान हो मुलांचे. का? बघा तुम्ही. पण हे कोणाचे विद्यार्थी आहेत? हे यांचे विद्यार्थी आहेत. यांचे विद्यार्थी आहेत. तुमचे विद्यार्थी आहेत? हे माझे विद्यार्थी आहेत. मी यांना कधी शिकवलं पण हे माझ्या वर्गात नाहीच आहेत.
सर असं काय करता, हे आपल्या शाळेतले विद्यार्थी आहेत. अरे पण ह्यांना मी कधी बघितलं नाही वसाड्या. मी कशाला खोटं बोलू, मी कशाला फसवू मुलांना. सर जाऊ नका प्लीज 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 सर जाऊ नका प्लीज 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 जाऊ नका प्लीज 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 सर जाऊ नका प्लीज 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 बाजूला व्हा सर. या सर. अरे हा काय प्रकार आहे. सर प्रेम मुलं बघा म्हणजे एवढंच प्रेम करतात, माणूसच तसा आहे. कसले घुसले बघितलेत ना. तरी हे नशीब, हे फक्त तिघे हे प्रातिनिधिक म्हणून आले सर. अख्खी शाळा आली असते ना तर हे उरले पण नसते. अरे बापरे. मग पोळ्यासारखे आहेत ते. पोळं वसाड्या पहिलं म्हणजे बैल ना रे. ळवर टिंब, पोळ मधाचं पोळ, असं हे थोडं बघितलं. किती डाऊन टू अर्थ माणूस आहे हो. खरं तुझं प्लॅनिंग आहे ना वसाड्या. माझं कसलं प्लॅनिंग आहे सर. मग या पोरांना मी कधी शिकवलं नाही. कोण पोर सर आपल्या शाळेतले विद्यार्थी आहेत ते. सर तुम्हाला सांगतो ही जी पोरं आहेत. आई तू मला सोडून गेलीस तर मला आईची माया कशी मिळणार आई. बघा यांच्यात आई शोधतायत मुलं. आई हो आई शोधतायत. एक मिनिट बाला जरा म्हणा. केवढं प्रेम आहे बघा सर. एक मिनिट. तो वसाड्या मला आई बोलतोय. हो सर मी तेच ऐकतोय. हा तू पण मला आई बोलतोय. बाप बोलायला पाहिजे ना म्हणा. जर तो तुम्हाला बाप बोलला तर त्याच्या आई बरोबर काय रिलेशन होईल तुमचं. ते पण बरोबर. एक मिनिट पण समजा मी त्याची आई झालो तर त्याच्या बापाला नात्यात काय प्रॉब्लेम नाही नात्यांचा गुंता एवढा कशाला वाढवता. आई बोलला ना, आई हे श्रेष्ठ नातं आहे. चला तुम्ही दत्तू पुढचा बोल. पुढचं दाढीचं. सर तुम्ही जर मला सोडून गेलात ना सर तर मी माझी दाढी नाही माझा गळाच कापेन सर. हे ब्लेड द्या मला. अरे बेटा असं काय करतो. अरे याला सांगा असं करू नये. याला सांभाळा, याला सांभाळा. याला घ्या, याला घ्या. हे तिकडे जा. माझ्या दाढीत बोटच घालायला कोणी नाही तरी दाढी ठेवून काय करू सर मी. मला काढ मला काढायचं. त्याला घ्या, त्याला घ्या, त्याला घ्या. हे सर त्याच्या दाढीत बोट घालतात. दाढी अहो सर काळजात हात घालतात. अच्छा डायरेक्ट काळजात हात घालतात. अहो माणूस नाही हा सर. हा देव माणूस आहे, देव माणूस. अरे बापरे. नाही पण त्याने एवढी दाढी का बरं वाढवली आहे. सरांनी सांगितलं. सरांनी सांगितलं. हा कारण लहान मुलांच्या वाढीकडे त्यांचं प्रचंड लक्ष आहे. क्या बात. बघा आता हा दत्तू त्याला ते एकदा सकाळी 4:30 वाजता बोलले पाहिजे तेवढी दाढी वाढव. हो दाढीत लपलास तरी चालेल पण वाढव. बापरे. तो वाढवतोय. बघा महाराष्ट्रातला एकमेव मुलगा आहे शाळेतला ज्याला दाढी आहे. हा बने याची उंची वाढत नव्हती, ती वाढली. कुणामुळे. सरांमुळे. तेलामुळे. अच्छा तेलामुळे वाढली. ही मुलगी हा हिची वेणी वाढत नव्हती. कुणामुळे वाढली. तेलामुळे. सरांमुळे. सरांमुळे. ती सांगेल आता. मी सांगते तुम्हाला सर दांगोले सर आता खूप चांगले आहेत सर. त्याला रोज तासाला तेलाची बाटली घेऊन येतात. सगळ्यांना मालिश करतात, वेणी घालून देतात. म्हणून एवढे लांब लांब केस वाढले सर. क्या बात है सर तुमचे बूट काढा सर. मारू नका. नाही मला पाया पडायचे आहे. अरे नका. नाही मी व्हिडिओ आहे पण मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे. मी असा शिक्षक पाहिला नाही. अरे जो मुलांना म्हणजे आई वडिलांप्रमाणे प्रेम करतो. सर तुम्ही पाया पडला. हो मग आता मला लोटांगण घ्यायला लागेल. मुलांनो या रे. केवढं प्रेम आहे. बघितलं सर. हो जर एवढं प्रेम या मुलांनी माझ्यावर केलं असतं ना तर माझा पाय इथून निघाला नसता बाहेर. मी इथेच थांबलो असतो. पण हा माणूस कोणता दगड स्वतःच्या काळजावर ठेवून बाहेर चाललाय ना मला कळतच नाही सर. क्या बात आहे. केवढं प्रेम आहे यांच्यात. हे आगळं वेगळंच आहे काहीतरी. असं प्रेम मी कधीच पाहिलेलं नाहीये. नाही सर माणूसच तसा आहे सर. एक मिनिट सर. एकच
वचाड्या कोण आहे ती? हे पोरांना मी ओळखतच नाही वचाड्या. मी कधी शिकवलंच नाही. वचाड्या तुझं प्लॅनिंग आहे, माझी बदली होते म्हणून सगळं करतोस तू. जर मला काहीतरी करायचं असतं तर मी तुम्हाला गिफ्ट आणलं असतं का? हा मुलांनो, तुम्ही काय आणलंय का? हो, हा. मग ते द्या लवकर. हा. सर, तुम्ही धोकादायक पोरगा आहे, धोकादायक. सर फुलाची पाकळी म्हणून ही पाकळी आणली सर. मला नको ती पाकली. सर घ्या, तो मारतो. देख रे फुलाची पाकली म्हणून पातली आणली ती वचाऱ्यांनी. दत्तू सर मी तुमच्यासाठी मणी आणले सर. अरे काय बोलत? हे घ्या सर. माझ्यासाठी मणी आणलंस तू? हो सर. वा वा मस्त आहेत मणी. आमच्या इथे एक बकरी आहे सर, ती मणी देते. मी त्यातले सुंदर सुंदर मणी वेचून आणले सर. हे मणी आहेत बसाऱ्या. ह्या बकऱ्याच्या लेंड्यात बसाऱ्या. सर पण त्या लेंडीत त्याचं प्रेम आहे सर. हे बघा ना तुम्ही. या लेंडीत तुम्हाला प्रेम दिसतंय? सर मग तुम्ही घ्या हे. माझं गिफ्ट बाकी आहे अजून. बसारे तू लहान मुलीचं कॅरेक्टर करतोस तेच माझ्यासाठी गिफ्ट आहे. डोळे बंद करा सर. डोळे कशाला अरे सर करा ना बंद. ठीक आहे, तिचं करते. प्रेम आहे पुरीचं. करते करा. हात पुढे करा सर. सर ही माझ्या डोळ्याच्या पापणीचा केस आहे सर. तुम्हाला काय मागायचं असेल मागून टाका आणि फुगून टाका सर याला. मी नाही फुकणार. अरे फुका प्रेम आहे तिचे फुका. मागा. थँक्यू सर, थँक्यू. बघितलं सर मुलांचं प्रेम बघितलं त्यांच्यावरचं. अरे शाळेत नसतील तर आम्ही शाळेत येणार अरे थांबा रे थांबा. हे बघा तुम्ही पाय पकडले ते ठीक आहे पण मला हलवू नका, मी जोरात पडेन. सर तुम्ही पडलात तरी चालेल सर. आम्ही आमच्या सरांना नाही जाऊ देणार. इकडे इकडे या तुम्ही. इकडे 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 मी करतो. तुम्ही इकडे शांत बसा इकडे तुम्ही. सॉरी सर. तुम्ही तुमचे आलू बोंडे सर इथे थांबावे म्हणून मी काहीतरी प्रयत्न करतो. हे बघा सर काय ना तुम्ही जर इथून गेले ना तर हे पोरं आहेत ना हे शिक्षणापासून वंचित राहतील. यांचं भविष्य अंधकारमय होईल. हे खूप घट्ट जोडले गेले आहेत तुमच्याशी. हा त्याच्यामुळे प्लीज म्हणजे मी तुमची बदली कॅन्सल करतो आणि तुमच्या जागी बेटकर तुमची बदली केली तर चालेल ना? हा चालेल ना? चालेल. शाळेसाठी काय पण नाही मी हात जोडतो. एवढं करा तुमची बदली मी कॅन्सल करतो. तुम्ही मान्य करा ते. तुम्ही इथे या पोरांसाठी थांबा. हा नाही बरोबर आहे, सर. नाही काय तुमची बदली करतो चालेल? नाही मला चालेल, सर. शाळा पहिली आहे नंतर मी आहे. नाही प्लीज प्लीज ते पोरं बघा त्यांच्याकडे बघा. पोरांना तुम्हाला चालेल नाही सर? किती खुश आहेत ते. सर सर सावकाश आहे सर. हो 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 काळजी घ्या तुम्ही बसलो ना तुम्ही इकडे कशाला आलेत? सर. चला रे या. हे घे. थँक्यू सर. ए हे तुला थँक्यू सर. जास्त गाडी पुसलीस पण ठीक आहे घे. असं पुढच्या वेळी जास्त करू नकोस. लक्षात घे. हो सर. आणि ए तू मुली इकडे पुढच्या वेळी कॅरेक्टर बदलून ये. तुम्ही पण. बोललो होतं की नाही? बोललो होतो. ही आपली शेवटची भेट असणार. झालं की नाही? अभिनंदन करा. वाक्य पूर्ण हो द्या. रत्नागिरीचा आहे मी. कळलं ना? रत्नागिरीचा. नादी नाही लागायचं. काटा काढतो. हा लक्षात ठेवायचं. चला मोठा विचार
विचारायतलं माझी काय चूक आहे का मला हे लोक फसवतात का माझ्या असं करतात काय फालतूगिरी तू तरी माझे वा 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 क्या बात है बदलीची ही आदला बदली आम्हाला फारच आवडली. क्या बात मित्रांनो, धुवाकेदार. बघूया हास रसिकांना स्किट कसं वाटलंय प्रसादा. छान छान होती संकल्पना आणि मांडणी पण वेगळी होती. छान मजा आली. अरुण नेहमीप्रमाणे खणखणीत. वा वा. श्याम्या मस्त. श्रमेश वेगळं कॅरेक्टर करण्याचा प्रयत्न केलास. मजा आली. मस्त. बने तुझे गेलास पळत पळत ते फारच विलक्षण होतं. मजा आली मजा आली. बघितलं तरी मला असं हे झालं. पण तू पहिल्यांदा गेलीस का लहान मला आठवतच नाहीये करत कधी. वाव शिव कमाल. आज वेगळं केलंय होय. वेणी घातली आणि दोन्ही गालावर असं लाल लाल काहीतरी केलं. हा. आणि ती काळी टीट असल्या लावलेली ती नाही आज. दत्तू मस्त. मजा आली. फॅन्टॅस्टिक. बहारदार. येस सई. मॅड परफॉर्मन्स होता. श्रमेश मजा आली. काही उत्स्फूर्त पंचेस पण खूप भारी होते. अरुणदा मस्त. म्हणजे अशा कन्सेप्ट्सना तुम्हीच फक्त जस्टिस करू शकता नेहमीप्रमाणे. कोणीही काहीही म्हणू देत, ही 3 लहान मुलं मला भयंकर आवडतात. बने तुझा रनरअप कडक होता. मजा आली.